ठीक आहे, आवाज येतोय का माझा रे? संपवायचं आहे. ठीक आहे चला. तो पुढचा पॉईंट आहे मिनरल ॲडमिक्चर. मिनरल ॲडमिक्चर, पोझोलॉनिक ॲडमिक्चर हॅच करून लिहितोय पुढं. तो मिनरल ॲडमिक्चरलाच पोझोलॉनिक ॲडमिक्चर मी म्हणतो, पोझोलॉनिक ॲडमिक्चर. आता लक्षामध्ये येईल आपल्या काय बरं का. सो मिनरल ॲडमिक्चर आहे आणि एक आपलं काय तो त्यालाच आपण काय म्हणतोय पोझोलॉनिक. याला मिनरल ॲडमिक्चर का म्हणतो आपण? हां ठीक आहे. तर कॉन्क्रीटची प्रॉपर्टी इन्हान्स करण्यासाठी आपण काय करत आहोत, आपण ॲडमिक्चरचा वापर करत आहोत. अगोदर मी केमिकल ॲडमिक्चरचा वापर केला, आता मी मिनरल ॲडमिक्चरचा वापर करतो आहे, ज्याला मी पोझोलॉनिक ॲडमिक्चर पण म्हणतो आहे. बरोबर. मला लक्षामध्ये काय येत असतं की हे मिनरल ॲडमिक्चर याला म्हणण्याचं कारण एक आहे, ते म्हणजे काय की यांच्यामध्ये मिनरल असतात. यांच्यामध्ये काय असतात? मिनरल असतात. तर जे ॲडमिक्चर आपण कॉन्क्रीटच्या प्रॉपर्टीला इन्हान्स करण्यासाठी वापरत आहोत त्या ॲडमिक्चरला मी मिनरल ॲडमिक्चर म्हणतोय. का? कारण की त्याच्यामध्ये मिनरल आहेत. त्याच्यामध्ये जे काय आहे त्याच्यामध्ये मिनरल आहेत म्हणून मी त्याला मिनरल ॲडमिक्चर म्हणत आहे. तर कोणकोणते मिनरल ॲडमिक्चर आहे? जसं की तुम्ही अगोदर बोललेत पोझोलाना. तर पोझोलाना जो की आहे याला मी ॲडमिक्चर म्हणून वापरणार आहे आता. तर पोझोलॉनिक जे मटेरियल आहेत, पोझोलॉनिक ॲडमिक्चर म्हणतोय मी. पोझोलॉनिक ॲडमिक्चर म्हणजे काय? असा ॲडमिक्चर आहे ज्याच्यामध्ये पोझोलाना मटेरियलचे प्रमाण आहेत. राईट की नाही? तो पोझोलाना आहेत. लक्षामध्ये काय येतं बरं का की पोझोलॉनिक ॲडमिक्चर किंवा मिनरल ॲडमिक्चर याच्याबद्दल आपल्याला काय लक्षात येत असतं? पोझोलानामध्ये दोन घटक असतात, दोन मिनरल असतात. कोणते? एक असतो सिलिसियस और ॲल्युमिनियस. हे गुण आपल्याला माहिती काय बरं का की पोझोलाना जो मटेरियल आहे, पोझोलॉनिक मटेरियल मी तुम्हाला PPC शिकवलेलं आहे, तुम्ही विसरून गेले ते पण मला कन्फर्म आहे. राईट. तो पोझोलाना जो मटेरियल आहे, तर पोझोलाना मटेरियलमध्ये आपल्याला काय लक्षात येत असतं की पोझोलॉनिक मटेरियल म्हटल्यावरती त्याच्यामध्ये दोन आपल्याला घटक दिसायला भेटतात. सिलिसियल मटेरियल आहे त्याच्यामध्ये किंवा कंपाऊंड आहेत किंवा ॲल्युमिनियस कंपाऊंड आहेत. तो सिलिसियस कंपाऊंड आणि ॲल्युमिनियस कंपाऊंड आहेत म्हणजे हे दोन मिनरल आहेत, त्यामुळे पोझोलानामध्ये हे दोन मिनरल असतात. म्हणून पोझोलाना आपला एक काय होऊन जाणार? मिनरल ॲडमिक्चर होऊन जाणार. सो पोझोलाना ॲडमिक्चर इज नथिंग बट अवर मिनरल ॲडमिक्चर. बिकॉज ऑफ व्हॉट? कारण की पोझोलानामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम आपल्याला दिसायला भेटत असतो किंवा सिलिसियस और ॲल्युमिनियस कंपाऊंड आपल्याला दिसायला भेटत असतात. त्यामुळे पोझोलाना किंवा पोझोलॉनिक ॲडमिक्चरलाच आपण मिनरल ॲडमिक्चर म्हणत असतो. ठीक आहे. आता पोझोलॉनिक मटेरियल म्हणजे काय तुम्हाला पुन्हा कित्येकदा विचारत असतात, तरी मी सांगून देतो, लक्षात घ्या. पोझोलॉनिक मटेरियल कोणाला म्हणतो बरं का? पोझोलॉनिक मटेरियल म्हणजे ज्याला स्वतःची बाइंडिंग प्रॉपर्टी नसते, परंतु पाण्याची आणि सिमेंटची रिॲक्शन झाल्यानंतर बाहेर पडतो लाईम. त्या लाईमची रिॲक्शन जर का पोझोलॉनिक मटेरियल सोबत झाली तर पोझोलॉनिक मटेरियल एक बाइंडिंग प्रॉपर्टी देणारा घटक तयार करतो. काय बोलतो मी? लक्षात घ्या, तुम्हाला खूप महत्त्वाचं असेल, मी हळूवार बोलतो. पोझोलॉनिक मटेरियलला स्वतःची बाइंडिंग प्रॉपर्टी नसते, पण जेव्हा पोझोलॉनिक मटेरियलला स्वतःची बाइंडिंग प्रॉपर्टी नसते, परंतु पोझोलॉनिक मटेरियल आणि त्याच्यासोबत काही अमाऊंटमध्ये सिमेंट पण असतं, सिमेंट पण असतं. पाण्याची आणि सिमेंटची रिॲक्शन होऊन लाईम तयार होत असतं, ज्याला आपण CaOH2 म्हणतो, हायड्रेटेड लाईम. ठीक आहे. तो CaOH2 तयार होत असतो, ज्याला लाईम म्हणतो आपण. हे आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीने. जे लाईम लिचिंग आउट होऊन जात असतो, तुम्हाला बोललो होतो की लाईम जो आहे तो CaOH2 जो आहे तो लिचिंग आउट होऊन जात असतो, त्यामुळे व्हाईट्स तयार होत असतात, त्यामुळे ड्युरेबिलिटी कमी होत असते. राईट. हां. तर सिमेंट आणि पाण्याची रिॲक्शन झाल्यानंतर CaOH ब्रॅकेटच्या बाहेर 2 हा जो काय आहे हा तयार होतो, ज्याला मी लाईम म्हणतो, हा तयार होतो. आता हा जो की CaOH2 जो आहे याची जर का रिॲक्शन पोझोलॉनिक मटेरियल सोबत झाली तर पोझोलॉनिक मटेरियल सोबत झाल्यानंतर एक नवीन प्रोडक्ट बनत असतो, ज्याला आपण CSH जेल म्हणत असतो. राईट. तो CSH जेल तयार होणार, त्याला टुबरमोलॉइड समथिंग जेल म्हणतो आपण. तो CSH जेल तयार होऊन जाणार आणि आपल्याला माहिती आहे CSH जेल काय देत असते? बाइंडिंग प्रॉपर्टी देत असते. जेल आहे ती बाइंडिंग प्रॉपर्टी देत असते. सांगायचं तात्पर्य आपल्याला एक गोष्ट लिंकिंग लागून गेली की पोझोलॉनिक मटेरियल ही बाइंडिंग प्रॉपर्टी देत नसते, परंतु सिमेंट आणि पाण्याची रिॲक्शन झाल्यानंतर जो लाईम तयार झाला आहे त्या लाईमची आणि पोझोलॉनिक मटेरियलची रिॲक्शन होत असते आणि या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर CSH जेल तयार होत असतो आणि आपलं काम झालं. तो आपलं काम झालं म्हणजे काय? आपल्याला बाइंडिंग प्रॉपर्टी भेटायला लागून जात असते. ठीक आहे. आता मिनरल ॲडमिक्चर आणि पोझोलॉनिक ॲडमिक्चरमध्ये आपल्याला ही कन्सेप्ट शिकायची जरूरत पडली आणि तुम्हाला मी सांगून बी दिलं. तुम्हाला ते हे पण माहिती आहे, तुम्हाला ती रिॲक्शन पण माहिती आहे, ही कहाणी पण माहिती आहे, रिॲक्शन पण माहिती आहे. आता लक्षामध्ये काय येतं बरं का मला की यार पोझोलॉनिक मटेरियल जे की आहे जर आपण यूज करतोय, जर समजा पोझोलॉनिक मटेरियल मी एक ॲडमिक्चर म्हणून यूज करतोय म्हणजे कॉन्क्रीट आपण बनवलेत. कॉन्क्रीटसाठी आपल्याकडे 4 घटक ऑलरेडी होते. कोणकोणते? कोर्स ॲग्रिगेट,
फाईन ॲग्रिगेट, सिमेंट आणि वॉटर हे 4 घटक ऑलरेडी होते आणि 5वा घटक आपला ॲडमिक्चर असतो. परंतु 5वा घटक मी ॲड कोण करतोय बरं का ॲड, तो मी मिनरल ॲडमिक्चर किंवा पोझोलॉनिक ॲडमिक्चर यूज करतोय. पोझोलॉनिक ॲडमिक्चर म्हणजे काय, पोझोलॉनिक मटेरियल मी यूज करते. ठीक, तो ते ॲड केल्यानंतर काय दिसायला भेटेल बरं का, तुम्हाला खूप साऱ्या प्रॉपर्टीमध्ये बदलाव दिसायला भेटेल कॉन्क्रीटच्या. तो काय होणार बरं का, जसं की खूप साऱ्या प्रॉपर्टी आहेत. जेव्हा मी पोझोलॉनिक मटेरियल ॲड करत आहे, सिमेंटची क्वांटिटी कमी होऊन जाईल. लक्षात घ्या, जेव्हा आपण तुम्ही पोझोलॉनिक मटेरियल ॲज अ ॲडमिक्चर म्हणून वापरतात, जेव्हा आपण तुम्ही पोझोलॉनिक मटेरियल ॲज अ ॲडमिक्चर म्हणून वापरतात, तेव्हा सिमेंटचं प्रमाण आपल्याला कमी ठेवावं लागतं. सिमेंटचं प्रमाण तुम्ही कमी ठेवणार, तो आपल्याला माहिती आहे पाण्याची आणि सिमेंटची रिॲक्शन होणं, ज्याला आपण काय म्हणतो हायड्रेशनची रिॲक्शन म्हणत असतो. तो हायड्रेशनची रिॲक्शन होऊन गरमी तयार होत असते, हीट तयार होत असते. पण या ठिकाणी काय झालं आहे, आपण सिमेंटला कमी वापरतोय का, कारण की पोझोलॉनिक मटेरियलला मी वापरतोय. तर जेव्हा मी पोझोलॉनिक मटेरियलला ॲज अ ॲडमिक्चर म्हणून वापरत असतो, तर तेव्हा एक खात्री आपल्याला असते काय, की सिमेंटचा वापर आपण कमी केलेला आहे. तर जेव्हा मी सिमेंटचा वापर कमी केलेला असणार, तेव्हा रेट ऑफ हायड्रेशन जो की आपण म्हणू आपण हीट ऑफ हायड्रेशन कमी होईल, कारण की पाण्याचे आणि सिमेंट कमी असल्यामुळे रिॲक्शन कमी होईल, उष्णता कमी तयार होईल. सो हीट ऑफ हायड्रेशन कमी तयार होईल. ठीक आहे, तो हीट ऑफ हायड्रेशन कमी तयार होईल. त्याचा परिणाम काय, जर हीट ऑफ हायड्रेशन कमी असेल तर टेम्परेचर कमी असेल, टेम्परेचर कमी असेल तर पाणी कमी उडेल, तर चेंज इन व्हॉल्यूम ऑफ व्हाईट्स ते पण कमी होईल. म्हणजे व्हाईट जे काही आहेत असं होणार नाही की बाबा चला पटपट पाणी उडतंय त्यामुळे व्हाईट्स जे काही आहेत खूप जास्त चेंजेस दिसायला भेटतील, पटापट चेंजेस, तसलं चेंज दिसायला भेटणार नाही का, कारण की लक्षात घ्या, तो हीट ऑफ हायड्रेशन कमी आहे म्हणजे टेम्परेचर कमी आहे तर पाण्याची वाफ कमी होते, तर चेंज ऑफ व्हॉल्यूम ऑफ व्हाईट्स डेल्टा व्ही चेंज ऑफ व्हॉल्यूम ऑफ व्हाईट्स कमी होईल. चेंज ऑफ व्हॉल्यूम ऑफ व्हाईट्स जर का कमी झाला, जर का समजा व्हाईट्सचं जर का चेंज व्हॉल्यूम ऑफ व्हाईट्समध्ये जर का चेंज कमी झाला, तर श्रिंकेज पण काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. तो 5वा घटक जो आम्ही पोझोलॉनिक मटेरियल म्हणून ॲड करत आहे, तर त्याला मला 2 प्रॉपर्ट्या सरळ दिसायला भेटल्यात, लोअर हीट ऑफ हायड्रेशन अँड लोअर थर्मल श्रिंकेज. थर्मल श्रिंकेज म्हणजे काय बरं का, पाणी उडून गेल्यानंतर जे श्रिंकेज दिसायला भेटतं त्याला थर्मल श्रिंकेज म्हणत असतो, परंतु थर्मल श्रिंकेज होणारच नाही. सो लोअर थर्मल श्रिंकेज. कनेक्टिव्हिटी आली का लक्षामध्ये, काय बोललो मी तर, की 5वा हिस्सा जो आहे तो मिनरल ॲडमिक्चर किंवा पोझोलॉनिक मटेरियल म्हणून. सो मिनरल ॲडमिक्चर नथिंग बट वॉट, पोझोलॉनिक ॲडमिक्चर म्हणजे काय, पोझोलॉनिक मटेरियल. तो 5वा घटक पोझोलॉनिक मटेरियल जो म्हणून मी जेव्हा ॲड करत असतो, सिमेंटची क्वांटिटी त्यावेळेस मला कमी ठेवावी लागत असते, त्यामुळे पाण्याची आणि सिमेंटची जी रिॲक्शन होणार, ती रिॲक्शनचा जरा रेट कमी दिसायला भेटेल. म्हणजे काय, उष्णता कमी तयार होईल. उष्णता कमी तयार झाली तर पाण्याची वाफ कमी तयार होईल. तर पाण्याची वाफ जर का कमी झाली तर पाणी कमी उडल. पाणी जर का समजा कमी उडलं तर लक्षामध्ये काय येईल, पाणी जर का समजा कमी उडलं तर लक्षामध्ये येईल की चेंज इन व्हॉल्यूम ऑफ व्हाईट्स पण कमी होईल. त्यामुळे श्रिंकेज काय होईल, कमी होईल. आणि श्रिंकेज कोणतं, थर्मल श्रिंकेज, आणि याला मी थर्मल श्रिंकेज म्हणत असतो. राईट. तर 2 प्रॉपर्टी आपल्या लक्षामध्ये येऊन जात असतात. काय बरं का, की जेव्हा पोझोलॉनिक ॲडमिक्चर आपण वापरत असतो तेव्हा हे 2 फायदे आपल्याला दिसायला भेटले. तो तुम्ही लिहिलं होतं मिनरल ॲडमिक्चर, राईट. तर तुम्ही काय लिहिलं होतं, मिनरल ॲडमिक्चर लिहिला होता शब्द. सो मिनरल ॲडमिक्चर शब्द लिहिला होता. मिनरल ॲडमिक्चरमध्ये तुम्हाला पॉईंट काय लिहायचा आहे, पहिला पॉईंट काय लिहायचा होता बरं. सो यूज ऑफ पोझोलॉनिक ॲडमिक्चर ऑन मिनरल ॲडमिक्चर. जेव्हा आपण यूज ऑफ पोझोलॉनिक ॲडमिक्चर जेव्हा आपण पोझोलॉनिक ॲडमिक्चरचा वापर करतो, खालील प्रॉपर्टी आपल्याला भेटतात. सो जनरली गिवन फॉलोइंग प्रॉपर्टी, तो खालील प्रॉपर्ट्या भेटतील. आता कोणत्या प्रॉपर्टी आहेत, पहिली प्रॉपर्टी. तर पहिली प्रॉपर्टी काय, आता पहिली प्रॉपर्टी आहे लोअर हीट ऑफ हायड्रेशन. ओके. सो लोअर हीट ऑफ हायड्रेशन आपल्याला दिसायला भेटणार. ठीक आहे. दुसरा पॉईंट काय, लोअर थर्मल श्रिंकेज. याचं कहाणी पण सांगितली मी, नवीन सांगतो पुन्हा, लोअर थर्मल श्रिंकेज. राईट. तिसरी बात, तो लोअर थर्मल श्रिंकेज. तिसरी काय, लोअर अल्कली ॲग्रिगेट रिॲक्शन. तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारलं की अल्कली सगळ्यात जास्त घातक कोणाला असतो, तर ते फक्त ॲग्रिगेटला फुगून टाकतं ते डायरेक्ट, त्याची एक्सपान्शन करून टाकत असतं. राईट. तो अल्कली आणि ॲग्रिगेटची रिॲक्शन जी की आहे ती जरा घातक ठरते स्ट्रेनच्या याच्यामध्ये. ठीक आहे. तो हे झालं. काय बोललो बरं का मी तुम्हाला, तर लोअर थर्मल श्रिंकेज, लोअर अल्कली ॲग्रिगेट रिॲक्शन. ठीक. आता तिसरा पॉईंट समजून सांगतो. कहाणी बघा काय होती. जेव्हा 5वा हिस्सा म्हणून मी ॲडमिक्चरला ॲड केला होता, तो होता पोझोलॉनिक मटेरियल, ज्यालाच पोझोलॉनिक ॲडमिक्चर म्हणतोय. तर जेव्हा पोझोलॉनिक मटेरियल मी ॲड केले, सिमेंटची क्वांटिटी मला कमी ठेवावी लागत असते. सिमेंटची क्वांटिटी जर मी कमी ठेवली
तो माझ्या लक्षामध्ये येऊन जाईल की हीट ऑफ हायड्रेशन कमी होईल, पाणी कमी उडल, व्हाईट्स जे काही चेंज आहे, चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ व्हाईट्स तो कमी होईल, श्रिंकेज कमी होऊन जाईल, थर्मल श्रिंकेज कमी होऊन जाईल. तिसरा पॉईंट काय बोललो मी, अल्कली ॲग्रिगेट रिॲक्शन कमी होईल. याचा मिनिंग काय होतोय, आपल्या लक्षामध्ये येईल काय की पोझोलॉनिक जे मटेरियल असतात त्याच्यामध्ये अल्कली राहतच नाही. पोझोलॉनिक मटेरियलमध्ये अल्कली राहतच नाही. तुम्ही सिमेंटला कमी वापरलेली आहे, त्याच्याऐवजी तुम्ही पोझोलॉनिक मटेरियलला जास्त वापरलेलं आहे. सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही ॲक्च्युली सिमेंटमध्ये अल्कलीचं प्रमाण असतं, पण सिमेंटला आपण कमी वापरलेलं आहे. आपण वापरले पोझोलॉनिक ॲडमिक्चरला, पोझोलॉनिक मटेरियलला, पण पोझोलॉनिक मटेरियलमध्ये अल्कली राहत नाही. मग पोझोलॉनिक मटेरियलमध्ये जर का समजा अल्कली नाही आहे, तिकडे पलीकडे तुम्ही सिमेंट जर का कमी यूज केलं आहे, तर पोझोलॉनिक मटेरियलमध्ये अल्कली नसल्या कारणामुळं अल्कली ॲग्रिगेट रिॲक्शन जो असेल त्याचा रेट आपल्याला कमी दिसायला भेटेल. सो लोअर अल्कली ॲग्रिगेट रिॲक्शन. अल्कली ॲग्रिगेट रिॲक्शन होईल कारण की थोडंफार तर सिमेंट असणारच आहे ना, तो सिमेंटमध्ये असणारा थोडंफार जो अल्कली असेल ती ॲग्रिगेटसोबत रिॲक्शन करणार, परंतु कमी होईल. सो अल्कली ॲग्रिगेट रिॲक्शन ही कमी होईल का, कारण की तुम्ही पोझोलॉनिक मटेरियल ॲज अ ॲडमिक्चर म्हणून वापरत असतात. पॉईंट क्लिअर. नंतर दिसायला भेटेल काय बरं का, तो नंतर तुम्हाला दिसायला भेटेल इम्प्रूव्ह वर्कॅबिलिटी. तो चौथा पॉईंट काय पुढचा, इम्प्रूव्ह वर्कॅबिलिटी. तो वर्कॅबिलिटी काय आहे, वर्कॅबिलिटी सुद्धा काय होऊन जात असते, वर्कॅबिलिटी इन्क्रीज होऊन जात असते. सो वर्कॅबिलिटी सुद्धा काय दिसायला भेटेल आपल्याला, वर्कॅबिलिटी पण इन्क्रीज होताना दिसायला भेटत असते. वर्कॅबिलिटी इन्क्रीज होणार. वर्कॅबिलिटीचे तुम्हाला 2-3 पॉईंट सांगितलेत मी. ते कोणकोणते पॉईंट होते, कॉन्टॅक्ट बिनटॅक्ट असलं, ठीक आहे, तर ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, राईट. ते ॲग्रिगेट असो कुठेही सगळ्या ठिकाणी त्यातलं ते पॉईंट लावायचे. तो इम्प्रूव्ह वर्कॅबिलिटी पण इम्प्रूव्ह झाली. दुसरी महत्त्वाची बात, पाचवा, रिड्यूस कॉस्ट. तो आता खर्च कमी. कसं काय बरं का, पोझोलॉनिक मटेरियल इज नथिंग बट वेस्टेज मटेरियल. पोझोलॉनिक मटेरियल हे वेस्टेज मटेरियल असतात. जसं की काय बरं का, आपले जे काही शेतं असतात, कशाचे तांदळाचं शेतं आहेत, तर तांदळाच्या शेतामधून तांदूळ काढल्यानंतर जे काही ऑर्गॅनिक मटेरियल वगैरे राहील तिथं, त्या ऑर्गॅनिक मटेरियलला शिलगवल्यानंतर व्होलॅटाईल मटेरियल सगळं उडून जाईल आणि जे काही खाली राख पडलेली आहे ती राख म्हणजे आपलं पोझोलॉनिक मटेरियल असतं. आता त्या राखेची काय किंमत आली की नाही, तो देअरफॉर आपण काय म्हणतो बाबा की अल्टिमेट जी किंमत येणार आहे ती कॉस्ट काय करून टाकेल, कमी करून टाकेल. ओके, तो पाचवा हिस्सा म्हणून जर मी पोझोलॉनिक मटेरियलला जर का यूज करत असेल तर आपल्याला एक व्हॅल्यू जी काय आहे ती कमी दिसायला भेटेल. तो कॉस्ट जी आहे ती कमी होणार. तो रिड्यूस द कॉस्ट. काय याचं कारण काय आहे, कारण की पोझोलॉनिक मटेरियल हे काय असतात, हे वेस्टेज असतात, यांची किंमत काही निग्लिजिबल दिसायला भेटते. ओके, पुढचा पॉईंट 5 झाले. सहावा पॉईंट आहे इम्प्रूव्ह एक्सटेन्सिबिलिटी. सो इम्प्रूव्ह एक्सटेन्सिबिलिटी. सो इम्प्रूव्ह एक्सटेन्सिबिलिटी याचा मिनिंग काय होतं बरं का, तुम्ही खूप सारे वेगवेगळे प्रकारचे सिमेंटचे प्रकार बघितले असणार मागं. लो हीट सिमेंट, सल्फेट रेजिस्टिंग सिमेंट, राईट की नाही. लो हीट सिमेंट आहे, सल्फेट रेजिस्टिंग सिमेंट आहे, क्विक सेटिंग सिमेंट आहेत, हायड्रोफोबिक सिमेंट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंटचे आपण प्रकार बघितलेले आहेत आणि प्रत्येक सिमेंट त्याच्या कामानुसार पर्टिक्युलरली आपण त्याला यूज करत असतो. जसं त्याचं काम असेल त्या कामानुसार मी त्याला वापर करणार. परंतु इथे शब्द लिहिले मी इम्प्रूव्ह एक्सटेन्सिबिलिटी. याचा अर्थ काय, तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये वापरू शकतात. सगळ्या क्षेत्रामध्ये सल्फर अटॅक ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी बी याला वापरणार. जिथे मला क्विक पाहिजे तो सगळ्या एरियामध्ये तुम्ही त्याला यूज करू शकता. तसं लक्षामध्ये तो आपण म्हणतो इम्प्रूव्ह द एक्सटेन्सिबिलिटी म्हणजे काय बरं का, मल्टिपल ॲप्लिकेशन. इथं ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो आपण मल्टिपल ॲप्लिकेशन. म्हणजे एक फायदे दिसायला भेटत आहेत की जर मी पोझोलॉनिक मटेरियल ॲज अ ॲडमिक्चर म्हणून जेव्हा यूज करत असेल ते सगळे फायदे मला दिसायला भेटत आहेत. तो इम्प्रूव्ह द एक्सटेन्सिबिलिटी म्हणजे काय, त्याचं जे काही ॲप्लिकेशन आहे जास्त ॲप्लिकेशन दिसायला भेटणार. पुढचं आहे लोअर ससेप्टिबिलिटी टू लिचिंग. की तो आहे 7वा पॉईंट, लोअर ससेप्टिबिलिटी टू लिचिंग. सो लोअर ससेप्टिबिलिटी टू लिचिंग म्हणजे काय बरं का, तुम्ही सिमेंटच कमी वापरलेलं आहे. तुम्ही सिमेंट कमी वापरले आहे कारण की पोझोलॉनिक मटेरियल ॲज अ ॲडमिक्चर म्हणून वापरले म्हणून सिमेंट आपल्याला कमी वापरावं लागणार. तो सिमेंट आपण कमी वापरले त्यामुळं पाण्याची आणि सिमेंटची रिॲक्शन कमी होईल आणि यांच्यापासून तयार काय होत असतं, CSH जल तर तयार होतो, परंतु तुम्हाला आठवत असेल काय की लाईम पण तयार होतो पाण्याची आणि वॉटरची रिॲक्शन झाल्यानंतर. तर पाणी आणि सिमेंटची रिॲक्शन झाल्यानंतर काय होत असते, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होत असतो. ही बात तुम्हाला माहिती. आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईडमुळे फायदे पण आणि तोटे पण सांगितले होते, हे पण तुम्हाला आठवत असेल. काय बरं का, की कॅल्शियम हायड्रॉक्साईड जो काही आहे ना तो अल्कॅलिनिटी वाढवून टाकत असतो, त्यामुळे करोजनचा प्रॉब्लेम कमी करतो. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड ज्याला लाईम म्हणतोय, सिमेंट आणि पाण्याची रिॲक्शन झाल्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होत असतो. कॅल्शियम हायड्रॉक्साईड अल्कॅलिनिटी इम्पार्ट करत असतो, त्यामुळे ॲसिडिटी कमी होते, करोजनचा प्रॉब्लेम दूर होत असतो. करोजन तर दूर होऊन जाणार, परंतु कॅल्शियम हायड्रॉक्साईड जो आहे तो पाण्यासोबत
पाण्यासोबत रिॲक्शन होऊन पुढे जर जशी जशी पाणी वगैरे येईल ना तर पाण्यासोबत रिॲक्शन लिचिंग आउट होऊन जात असतो. म्हणजे सिमेंटमधला जो की तयार झालेला कॅल्शियम हायड्रॉक्साईड जो आहे तो लिचिंग आउट होऊन जात असतो आणि तो बाहेर चालला गेल्यानंतर व्हाईट्स राहून जात असतात आणि व्हाईट्समुळे काय होत असतात, ड्युरेबिलिटी कमी होऊन जात असते. ही कहाणी मी तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे. इथे मला काय दिसायला भेटत असतं बरं का, इथे दिसायला काय भेटत असतं की सिमेंट मी कमी वापरलेलं आहे. मी जर सिमेंट कमी वापरलेलं असेल तर CaOH2 जो आहे तो पण कमी तयार होईल. CaOH2 कमी तयार होईल आणि जो तयार होणारा CaOH2 आहे तो रिॲक्शन कशासोबत करेल, तो पोझोलानिक मटेरियलसोबत रिॲक्शन करेल. तो जेवढा बी काही तयार झालेला आहे, एक मिनिट हे काय, तो जेवढा बी काही पोझोलानिक मटेरियल तयार झालेला आहे जेवढा बी पोझोलानिक मटेरियल वगैरे जो तयार झालेला आहे तर काय लक्षामध्ये येत असतं, ते जेवढा बी CaOH2 तयार झाला आहे तो पोझोलानिक मटेरियलसोबत रिॲक्शन करून घेईल. रिॲक्शन झाल्यानंतर काय होईल बरं का, रिॲक्शन झाल्यानंतर लक्षामध्ये येईल की सगळा CaOH2 वापरला गेला म्हणजे CaOH2 बाहेर पडणार नाही, लिचिंग आउट होणार नाही. जर लिचिंग आउट झाला नाही तर लक्षात घ्या काय, जो काही हा तयार होणारा लाईम आहे या लाईमवरतीच अटॅक करतात. कशाचा, केमिकलचा अटॅक बी याच्यावर होतो. दुसरा अटॅक सल्फरचा अटॅक बी याच्यावर. तो केमिकल अटॅक, ॲसिड अटॅक, सल्फर अटॅक सगळे होतात लाईमवरती. परंतु तयार होणारा लाईम हा रिॲक्शन कोणासोबत करायला लागतोय, पोझोलानिक मटेरियलसोबत. मग जेवढा बी काही लाईम तयार झाला तो पोझोलानिक मटेरियलसोबत रिॲक्ट होऊन बाइंडिंग प्रॉपर्टी देत असतो. मग CaOH2 काही उरत नाही तर लिचिंग आउट होतच नाही. लिचिंग आउट झाला नाही तर ड्युरेबिलिटी आपल्याला जास्त दिसायला भेटेल. तो ड्युरेबिलिटी आपल्याला जास्त दिसायला भेटेल. सल्फरचा अटॅक होणार नाही, केमिकलचा अटॅक होणार नाही, ॲसिडचा अटॅक होणार नाही, कारण की CaOH2 नाहीच आहे, कारण की तो रिॲक्शनमध्ये भाग घेऊन घेतला आहे त्यानं. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दिसायला भेटत असते ही कहाणी. ओके का. तो मी अजून पुढचे पॉईंट जे आहेत, लोअर ससेप्टिव्हिटी टू लिचिंग म्हणजे काय, लिचिंगच कमी होणार, तो लिचिंग कमी होणार. पुढचं काय 8 नंबरचं आहे, इम्प्रूव्ह रेजिस्टन्स अगेन्स्ट सल्फर अटॅक. इम्प्रूव्ह रेजिस्टन्स अगेन्स्ट सल्फर अटॅक अँड केमिकल अटॅक. सल्फर अटॅक अँड केमिकल अटॅक. तो सल्फर अटॅक आणि केमिकल अटॅक जो आहे तो आपल्याला कमी दिसायला भेटेल. बरोबर. तो एवढी बात आपल्याला क्लिअर झाली. याची सगळी कहाणी तुम्हाला मी पुन्हा रिपीट करून सांगून देतो की मिनरल ॲडमिक्चर किंवा पोझोलानिक ॲडमिक्चरचा वापर केल्यानंतर काय दिसायला भेटेल. तो मिनरल ॲडमिक्चर किंवा पोझोलानिक ॲडमिक्चर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये असे ॲडमिक्चर आहे ज्याच्यामध्ये मिनरल आहे. पोझोलानिक ॲडमिक्चर जो काही आहे त्याच्यामध्ये मिनरल कोणते असतात, सिलिशियस आणि ॲल्युमिनियस कंपाऊंड असतात. हे मिनरल असल्या कारणाने पोझोलानिक मटेरियलला आपण पोझोलानिक मटेरियल ॲडमिक्चर म्हणून यूज करतोय. समजा तो ॲडमिक्चर म्हणून जेव्हा मी त्याला यूज करणार तर आपल्याला काही प्रॉपर्टी भेटतील. कशाच्या प्रॉपर्ट्या, कॉन्क्रीटच्या प्रॉपर्ट्या म्हणा, किंवा आपण सरसकट जे मिक्सचर आहे त्या मिक्सचरमध्ये काय रिझल्ट निघून येणार आहे. जेव्हा तुम्ही हे वापरणार लक्षामध्ये येईल की पोझोलानिक मटेरियल वापरल्या कारणाने सिमेंटचं प्रमाण मी कमी वापरतोय. सिमेंटचं प्रमाण कमी वापरल्यामुळे पाण्याची आणि सिमेंटची रिॲक्शन होते, परंतु हीट काय होते, कमी तयार होते. हीट कमी तयार झाल्यामुळे पाणी कमी उडते. पाणी कमी उडल्यामुळे जे काय आहे, पाणी कमीमुळे चेंज इन व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स कमी आहे, त्यामुळे श्रिंकेज कमी. राईट. श्रिंकेज कमी कोणतं, थर्मल श्रिंकेज कमी. नंतर पुढे बघत असतो काय, की सिमेंटचं प्रमाण कमी वापरल्यामुळे पोझोलानिक मटेरियल मी वापरले. पोझोलानिक मटेरियलमध्ये अल्कली राहत नाही, त्यामुळे अल्कली ॲग्रिगेट रिॲक्शन ही आपल्याला कमी दिसायला भेटत असते. पुढे आपण बघायला घेतो काय, की आपण पोझोलानिक मटेरियल ॲज अ ॲडमिक्चर म्हणून यूज करत असतो, त्यामुळे त्याचा खर्च काही येत नाही. तो लोअर कॉस्ट आपल्याला दिसायला भेटत असते. वर्कॅबिलिटी इम्प्रूव्ह होऊन जात असते. पुढे दिसायला भेटेल काय बरं का, की पोझोलानिक मटेरियल ॲज अ ॲडमिक्चर म्हणून जेव्हा तुम्ही वापरतायत तर तुम्हाला जे काही एक्सटेन्सिबिलिटी दिसायला भेटेल. ॲप्लिकेशन, मल्टिपल ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही काय करू शकतात, तो तयार होणार जो कॉन्क्रीट आहे तुम्ही कुठे यूज करू शकता. रोडासाठी यूज करा, इकडे तिकडे. तो जो काही कॉन्क्रीट बनलेला आहे तो त्याचं मल्टिपल ॲप्लिकेशन दिसायला भेटणार. सो एक्सटेन्सिव्ह आपण म्हणणार त्याला इम्प्रूव्ह दी एक्सटेन्सिबिलिटी. पुढचं असतं लोअर ससेप्टिबिलिटी टू लिचिंग. तो लोअर ससेप्टिबिलिटी टू लिचिंगबद्दल काय दिसायला भेटत असतं बरं का, की लिचिंग कॅल्शियम हायड्रॉक्साईड कमी तयार होईल. का, कारण की सिमेंट कमी आहे. पाण्याची सिमेंटची रिॲक्शन झाल्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होत असतो. कॅल्शियम हायड्रॉक्साईड पाण्यात पुढे जाऊन काय होतं, पावसाचं पाणी पडल्यानंतर हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड जो तयार झाल्यामध्ये तो व्हाईट्समधून लिचिंग आउट होऊन बाहेर चालला जात असतो. परंतु या केसमध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड जो तयार झालेला आहे तो पोझोलानिक मटेरियलसोबत रिॲक्शनमध्ये भाग घेऊन घेत असतो. त्यामुळे बाहेर जाण्यासाठी कोणी उरत नाही, त्यामुळे लिचिंगचा प्रॉब्लेम दूर होऊन गेला. दुसरी महत्त्वाची बात, कॅल्शियम हायड्रॉक्साईड उरला नाही त्यामुळे केमिकल अटॅक होईल. तर कोणावर होईल, केमिकल अटॅक बी होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते. केमिकल अटॅक होत नाही, ॲसिड अटॅक होत नाही, सल्फर अटॅक पण होत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे का रे, बोला. क्लिअर आहे का. आता पोझोलाना जो काही आहे तो पोझोलानिक ॲडमिक्चर तर म्हणतोय मी, पण ॲक्च्युली पोझोलाना जे असतात ना ते पोझोलानाला आपण काय करतोय, पोझोलानिक ॲडमिक्चर म्हणून वाटल्यास आपण तो पोझोलानिक ॲडमिक्चर जे आहेत त्या पोझोलानिक ॲडमिक्चरला मी 2 भागामध्ये क्लासिफाईड करतो. ठीक आहे. सो पोझोलानिक ॲडमिक्चर जी काय आहेत, मिनरल ॲडमिक्चर किंवा पोझोलानिक ॲडमिक्चर जे आहेत त्याला मी 2 भागामध्ये हे करतो. सो आपण म्हणू शकतो काय, की पोझोलानाज आर फर्दर क्लासिफाईड इंटू, तुम्ही लिहू शकता तसा पॉईंट,
सो पोझोलाना आर फर्दर classified into natural पोझोलाना आणि 2 नंबर आहे आर्टिफिशियल पोझोलाना. तो आर्टिफिशियल पोझोलाना क्लिअर. हे 2 पॉईंट क्लिअर आहे. आता नॅचरल पोझोलाना म्हणजे काय याच्याबद्दल डिस्कशन करूया. नॅचरल पोझोलानामध्ये तुम्हाला काही शब्द अजून कानावर पडतील. आर्टिफिशियल पोझोलानामध्ये तुम्हाला ॲक्च्युली हे सगळे शब्द मी अगोदर सांगितले, जसं की फ्लाय ॲश आहे, ग्राउंडेड ब्लास्ट फर्नेस लॅग आहे, सिलिका फ्यूम आहे, सुरकी आहे, राईस हस्क ॲश आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी अगोदर सांगितलेल्या आहेत. ते डिस्कस करूया आणि कोण कसा प्रॉपर्टी देतो त्याच्याबद्दल बघूया. ठीक आहे. तर पोझोलाना और पोझोलानिक ॲडमिचर आर फर्दर क्लासिफाईड इंटू 2. तो 2 कोणता? नॅचरल पोझोलाना, आर्टिफिशियल पोझोलाना. तर पोझोलाना मटेरियल जे काही असतील त्याला मी 2 भागामध्ये क्लासिफाईड करतो, नॅचरल पोझोलाना, आर्टिफिशियल पोझोलाना. आता नॅचरल पोझोलाना म्हणजे काय बरं का? आपल्याला दिसायला भेटतं काय की कुठेतरी हे झाला, व्होल्कॅनो आला, ज्वालामुखी. तो ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर राख तयार होत असते. ते तुम्हाला माहिती आहे की ज्वालामुखीच्या उद्रेकामधून जी काही 2 मातीचे प्रकार पण पाडले होते आपण, टफ सॉईल और बेंटोनेट सॉईल म्हणतो आपण त्याला, राईट. तर ज्वालामुखीच्या उद्रेकामधून जी काही ती राख बाहेर पडते. आता ही जी की राख आहे, ही राख तुम्हाला ज्याला मी नॅचरल पोझोलाना म्हणतोय समजा, तर जी ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडलेली जी की राख आहे, त्या राखला मी समजा नॅचरल पोझोलाना म्हणतोय. कारण की राख म्हटल्यावरती पोझोलानिक मटेरियल आपण त्याला बोलतोय समजा, पण नॅचरल शब्द वापरतोय. इथं मला काय दिसायला भेटत असतं की जेवढेपैकी नॅचरल पोझोलानिक मटेरियल दिसायला भेटतात, जसं की व्होल्कॅनोमधून तयार झालेला ती राख, ती आपल्याला पर्टिक्युलरली एखाद्या ठिकाणी दिसायला भेटेल. जिथं ज्वालामुखी घडलेली आहे तिथे तुम्हाला दिसायला भेटेल. म्हणजे असं नाही आहे की चल बा आता जसं की समजा शेतं आहेत, शेतामध्ये काय शिलगवलं का राख बनली, भेटली तुम्हाला पोझोलानिक मटेरियल. पण हे कसं आहे, हे आर्टिफिशियली, हे नॅचरल कुठे आहे, हे आर्टिफिशियली. म्हणजे आर्टिफिशियल पोझोलानिक मटेरियल आपल्याला लगेच तुरंत भेटतोय आजूबाजूला, परंतु नॅचरल पोझोलानिक मटेरियल जे काही आहे ते आपल्याला कमी दिसायला भेटतात. त्यांचा जो काही स्पेसिफिक एरिया आहे तो कमी दिसायला भेटत असतो. ही कहाणी पुढे जाऊन तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत. ठीक आहे. तर पहिला पॉईंट तुम्हाला काय सांगायचा होता, नॅचरल पोझोलाना. नॅचरल पोझोलाना. सो फर्स्ट ऑफ टाईप इज व्हॉट? नॅचरल पोझोलाना. आता नॅचरल पोझोलानाबद्दल काय कहाणी दिसायला भेटत असते बरं का? सगळ्यात महत्त्वाची बात, पोझोलाना जेव्हा आपण बोलतोय त्या पोझोलानामध्ये 2 मिनरल्स असतात, लक्षात ठेवायचं, सिलिका आणि ॲल्युमिना. तर सिलिका आणि ॲल्युमिना हे पोझोलानामध्ये असतात. ही कन्फर्म बात आपल्या डोक्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. सो ऑल पोझोलाना आर रिच इन द सिलिका अँड ॲल्युमिना अँड हॅव स्मॉल क्वांटिटी ऑफ अल्कली. आणि थोड्याफार कमी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये अल्कली दिसायला भेटत असते. तो पहिला पॉईंट याच्यामध्ये आपण लिहिणार आहे, ऑल पोझोलाना आर rich in silica and alumina and have small quantity of alkali. हां, तर सगळ्या प्रकारचे पोझोलाना असतील त्याच्यामध्ये आपल्याला काय सिलिका दिसायला भेटते, ॲल्युमिना दिसायला भेटते आणि स्मॉल अमाऊंटमध्ये आपल्याला अल्कली दिसायला भेटते. ही बात आपल्याला क्लिअर आहे. तर नॅचरल पोझोलानाची उदाहरणं तुम्हाला देतो, जसं की मी काय क्ले माती जी काय आहे ती सुद्धा आपली काय क्ले अँड शेल. ठीक. तो क्ले झाला, शेल झाले. शेल तुम्हाला ते समुद्राच्या किनाऱ्यावरती त्यातले जे शेल वगैरे सापडतील, तो क्ले झालं. शेल तो दगडाचा प्रकार पण दिसायला भेटतो, जसं काही शेल वगैरे असेल. तो क्ले अँड शेल हा पहिला एक्झाम्पल झाला आपलं नॅचरल पोझोलानाचं. दुसरं एक्झाम्पल आहे डायॲटोमोसियस अर्थ. DIATOMACEOUS. सो डायॲटोमोसियस अर्थ. सो डायॲटोमोसियस अर्थ आपण त्याला म्हणत असतो. हे काय असतं बरं का रे? सेडिमेंटेशन रॉक आपण बघत असतो. म्हणजे काय, थरावरती थर लागून एक खडक तार बनलेला आहे, तो सेडिमेंटेशन रॉक आहे. तो सेडिमेंटेशन रॉकचा जर का भुगा केला, तर सेडिमेंटेशनचा रॉकचा जर भुगा केला तुम्ही, तर भुगा करून जे काही तुम्हाला भेटेल तो असतो डायॲटोमोसियस अर्थ. त्याला डायॲटोमोसियस अर्थ आपण म्हणत असतो. हे झाले दोन एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल आहे आपली व्होल्कॅनिक टफ. सो व्होल्कॅनिक टफ सगळ्यांना माहिती, राईट. तो टफ जी आहे सगळ्यांना टफ सॉईल असते ना ती वाली. चौथं नॅचरल पोझोलाना तो एक्झाम्पल देतो तुम्हाला,
PUMICITE PUMICIT प्युमायसेट, राईट. पाचवं एक्झाम्पल अजून देतो याच्यामध्ये. पाचवं एक्झाम्पल देतो तुम्हाला रेनिश, RHENISH, रेनिश आणि प्युमायसेट हे सुद्धा व्होल्कॅनिक राखचा प्रकार आहे. तो व्होल्कॅनिक राखचाच प्रकार आहे. तिघं व्होल्कॅनिक राख. सो व्होल्कॅनिक टफ, राईट, प्युमायसाईट आणि रेमिश हे तिघं एक्झाम्पल व्होल्कॅनिक ॲशचे आहेत. राख असते ती ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडलेली, राईट. तर हे जे तुम्हाला 5 उदाहरण दिले, दिस इज द वॉट, हे एक्झाम्पल आहेत नॅचरल पोझोलानाचे. आणि नॅचरल पोझोलाना जे काय आहे ते नॅचरल पोझोलानाचे उदाहरण आपल्याला दिसायला भेटत असतात हे वाले. आता सगळ्यात अगोदर जेव्हा मी तुम्हाला मिनरल ॲडमिक्चरची कहाणी सांगून दिली, ती एक जनरल कहाणी होती. परंतु त्याचे आपण प्रकार बघायला गेलो. मिनरल ॲडमिक्चर किंवा पोझोलानिक ॲडमिक्चरचे आपण प्रकार बघितले. पहिला प्रकार नॅचरल पोझोलाना, दुसरा प्रकार आर्टिफिशियल पोझोलाना. आता लक्षात घ्या, जनरल सगळ्या प्रॉपर्ट्या तुम्हाला मी सांगून दिल्यात की जर ॲडमिक्चर ऑर जर तुम्ही समजा मिनरल ॲडमिक्चर जर यूज केला तर काय प्रॉपर्टी तुम्हाला भेटतील, त्या सगळ्या प्रॉपर्टीचं डिस्कशन करून टाकलं. आता जर समजा मी ठराविकपणे जर मी नॅचरल पोझोलाना जर का मी ॲडमिक्चर म्हणून वापरला तर मला काय इफेक्ट दिसायला भेटतील ते बोलतोय मी. अगोदरची जी कहाणी होती ती जनरल होती. आता हे दोन प्रकार वेगळे पाडलेले आहेत. आता मी स्पेसिफिकली जर नॅचरल पोझोलाना जर का यूज करत असेल तर काय प्रॉपर्टी आपल्याला भेटतील, तो तुम्ही लिहिले असणारे एक्झाम्पल लिहून झालेत. आता काय दिसायला भेटते मला, तो पुढे लिहायचं, इफेक्ट ऑफ द नॅचरल पोझोलाना. इफेक्ट ऑफ नॅचरल पोझोलाना. इफेक्ट ऑफ नॅचरल पोझोलाना काय इफेक्ट दिसायला भेटणार तुम्हाला, जवळजवळ 5 इफेक्ट बघायचे आहेत. तो एक एक करून बघूया. पहिला इफेक्ट आहे हीट ऑफ हायड्रेशन. आता लक्षामध्ये येईल काय बरं का, एक तर जेव्हा पण तुम्ही मिनरल ॲडमिक्चर किंवा प्लास्टिसायझर जेव्हा पण तुम्ही पोझोलानिक ॲडमिक्चर यूज करतायत त्या एक बात तर एक खात्रीचं पक्की असते काय, की आपण सिमेंटचं कंटेंटला कमीच ठेवतो. सिमेंटचं कंटेंट कमी करतो आणि पोझोलानिक मटेरियल आपण वापरून टाकतो. अशा पद्धतीने आपण हे करत असतो. आता मी तुम्हाला काय बोलतोय की हीट ऑफ हायड्रेशनची कहाणी बघतोय की जर मी समजा नॅचरल पोझोलाना ॲज अ ॲडमिक्चर म्हणून वापरत असणार तर हीट ऑफ हायड्रेशनचं काय दिसायला भेटेल, तर लक्षामध्ये येईल आपल्याला काय की हीट ऑफ हायड्रेशन जी काय आहे ते कमी होऊन जात असतं. इथं सांगितलं तुम्हाला, या अगोदर मी सांगितलं, इथं पण सांगतोय. तो काय बोलणार बरं का, तो इथे वाक्य याच्यामध्ये लिहायचं आपल्याला, इथं लिहायचं आहे याच्या पुढं, सेम ॲज दॅट ऑफ लो हीट सिमेंट. तर लक्षामध्ये घ्या, सिमेंटचा एक प्रकार होता लो हीट सिमेंट, आणि त्या लो हीट सिमेंटमध्ये काय दिसायला भेटलं बरं का आपल्याला, लो हीट सिमेंटमध्ये हीट ऑफ हायड्रेशन खूप कमी असतं. तर लो हीट सिमेंटमध्ये जी हीट ऑफ हायड्रेशन तुम्हाला दिसायला भेटेल ना, लो हीट सिमेंटची जी हीट ऑफ हायड्रेशन दिसायला भेटेल तेवढीच हीट ऑफ हायड्रेशन तुम्हाला दिसायला भेटेल आपल्या पोझोलाना. म्हणजे काय बोलतोय मी की जेव्हा पण तुम्ही समजा आपण काय करतो, OPCचं सिमेंट वापरतोय मी कॉन्क्रीट बनवण्यासाठी, OPCचं सिमेंट वापरतोय OPCचं, परंतु नॅचरल पोझोलाना जर का मी त्याच्यामध्ये ॲड केला तर रेट ऑफ तो लक्षात घ्यायचं, हीट ऑफ हायड्रेशन हीट ऑफ हायड्रेशन तो कमी होईल. म्हणजे OPCचा बघा 7 दिवसात तुम्हाला मी OPCचा हीट ऑफ हायड्रेशन सांगितलं होतं, काहीतरी 89 का 90 काहीतरी बोललो होतो, किंवा 65 काहीतरी असेल ती व्हॅल्यू. आता ठीक आहे, तर मी बोललो का होतो तुम्हाला की 7 दिवसाचा OPCचा जर का सिमेंट आपण बघत असतो त्याचा हीट ऑफ हायड्रेशनची कहाणी आपण बघितली होती. परंतु मी काय केलेलं इथं, मी नॅचरल पोझोलाना वापरलं आहे. तर नॅचरल पोझोलाना जेव्हा मी वापरून घेतो ना, हीट ऑफ हायड्रेशन कमी होऊन जात असतो. कमी म्हणजे कोणाच्या बरोबरीला, लो हीट सिमेंटचं जे हीट ऑफ हायड्रेशनच्या व्हॅल्यू आहेत ना त्याच्या बरोबरीला दिसायला भेटेल. म्हणजे आपण काय करतोय, कॉन्क्रीट बनवण्यासाठी आपण OPCला वापरतोय, परंतु थोडाफार प्रमाणामध्ये पोझोलानिक मटेरियल जेव्हा मी यूज करतोय ना, तर त्यामुळे या कॉन्क्रीटची प्रॉपर्टी आपल्याला दिसायला भेटत असते, हीट ऑफ हायड्रेशन कमी होऊन जाणार. तो इफेक्ट ऑफ नॅचरल पोझोलानामध्ये पहिला पॉईंट सांगितला, हीट ऑफ हायड्रेशन कमी होऊन जात असतो. याच्यासाठी वाक्य काय लिहिले, सेम ॲज दॅट ऑफ लो हीट ऑफ सिमेंटचं. लो हीट ऑफ सिमेंटचं जे हीट ऑफ हायड्रेशन आहे तेवढी व्हॅल्यू आपल्याला देणार आहात. तुम्ही पुढे काय लिहिणार, याच्या पुढेच काय लिहायचं तुम्हाला. सो हीट ऑफ हायड्रेशन कमी होईल, राईट. तर ही वाली कहाणी आपल्या लक्षामध्ये येऊन जाते. पुढे जर बघायला गेलं तर काय दुसरा पॉईंट आहे बी, श्रिंकेज. आता श्रिंकेजबद्दल कहाणी. आता बघा, अगोदरची सगळी जनरल केस सांगितली तर श्रिंकेजबद्दल काय परिणाम झाला होता बरं का, तो थर्मल श्रिंकेज होता. तो तिकडचा जर बघायला गेला जनरल, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना की बाबा सिमेंटचं प्रमाण कमी असतं त्यामुळे पोझोलानिक मटेरियल आपण यूज करतोय, पोझोलानिक मटेरियल ॲज अ ॲडमिक्चर म्हणून यूज करतोय, तो पोझोलानिक मटेरियलमुळे हीट ऑफ हायड्रेशन कमी होऊन जात असतं, त्यामुळे जो काही आपला श्रिंकेज आहे तो पण. मग इथे तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, इथं वाक्य लिहायचं आपल्याला, सेम ॲज ऑफ पोर्टलँड सिमेंट. तो सेम ॲज ऑफ पोर्टलँड सिमेंट. आता लक्षात घ्या, मी फक्त काय यूज केलं आहे, मी
नॅचरल पोझोलाना. जर मी नॅचरल पोझोलाना वापरला तर श्रिंकेज पोर्टलँड सिमेंटमध्ये पोर्टलँड सिमेंट म्हणून जेव्हा आपण यूज करतो तेव्हा मला जे श्रिंकेज दिसायला भेटेल तेवढं श्रिंकेज मला इथे दिसायला भेटेल. तुम्ही म्हणणार श्रिंकेज कमी का झालं नाही? लक्षात घ्या, अगोदरचं जे बोललो मी ते जनरल बोललो आहे, त्याच्यामध्ये दोघं प्रकार येतात. त्याच्यामध्ये नॅचरल पण येतो आणि आर्टिफिशियल पण येतो. मग ते जे वाक्य आहे ना की जिथे श्रिंकेज कमी झालेलं आहे ते कशाशी रिलेटेड असेल? तर नक्कीच पुढच्या आर्टिफिशियलशी रिलेटेड असेल. तो आर्टिफिशियल जो काही आपला ॲडमिक्चर आहे पुढचा पोझोलॉनिक ॲडमिक्चरचे दोन प्रकार पाडले होते, नॅचरल पोझोलाना आणि आर्टिफिशियल पोझोलाना. आर्टिफिशियल पोझोलानामुळे श्रिंकेज कमी होत असेल, पण नॅचरल पोझोलाना जेव्हा मी यूज करत आहे ना श्रिंकेज मला तेवढंच भेटणार जेवढं पोर्टलँड सिमेंटचं असतं. क्लिअर आहे का पॉईंट तुम्हाला? तो श्रिंकेज इज सेम दॅट ऑफ द सेम ॲज दॅट ऑफ द पोर्टलँड सिमेंट. क्लिअर आहे का रे हा पॉईंट? काय विचारतात तुम्हाला? ते नॅचरल पोझोलाना विचारतायत का तुम्हाला पोझोलॉनिक ॲडमिक्चर विचारतात? जर ते पोझोलॉनिक ॲडमिक्चरबद्दल विचारत असतील तर श्रिंकेज काय होत असतं? कमी होत असतं. पण नॅचरल पोझोलाना जर का म्हणलात तर सेम ॲज दॅट ऑफ द पोर्टलँड सिमेंट. पुढचा सीवाला, तो सीवाला काय बरं का? सीवाला आहे श्रिंकेज झाला ऑन स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. त्याला पॉईंट काय म्हणता येईल? ठीक आहे, हा हे बघा सीवाला पॉईंट जरा थेरॉटिक पॉईंट आहे, तो तुम्हाला मराठी समजून सांगतो, मग लिहून घ्या. बघा मॅटर काय होते, जे काही कॉन्क्रीट आहे त्या कॉन्क्रीटमध्ये 5वा हिस्सा म्हणून मी पोझोलॉनिक मटेरियलला ॲज अ ॲडमिक्चर म्हणून वापरलेला आहे. बरोबर, त्यामुळे काय झालं बरं का? त्यामुळे आपल्याला दिसायला भेटणार हीट ऑफ हायड्रेशन जे आहे ना ते कमी होते. हीट ऑफ हायड्रेशनचं कमी होते ना, तो रेट ऑफ हायड्रेशन पण थोडक्यामध्ये आपल्याला कमी दिसायला भेटेल. सुरुवातीला रेट ऑफ हायड्रेशन पण कमी दिसायला भेटेल. तर सुरुवातीला जेव्हा रेट ऑफ हायड्रेशन जो आहे तो कमी दिसायला भेटत आहे, हीट ऑफ हायड्रेशन कमी होताना दिसायला भेटत आहे, तर स्ट्रेंथ जी गेन होते सुरुवातीला इनिशियल स्ट्रेंथ जी गेन होते ती पण कमी गेन होते. कारण की माहिती आहे आपल्याला रेट जर का हायड्रेशनचा जास्त असला तर स्ट्रेंथ गेन जी आहे ती पण फास्ट होत असते. पण मी काय बोलतो इथं तुम्हाला, बोललो तुम्हाला की बाबा सुरुवातीला ॲट अ अर्ली एजेस, सुरुवातीच्या टायमिंगमध्ये काय दिसायला भेटत असतं की जेव्हा आपण नॅचरल पोझोलाना जर का यूज केला असेल तर सुरुवातीच्या टाईममध्ये हीट ऑफ हायड्रेशन कमी दिसायला भेटेल. राईट, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ जी आहे सुरुवातीच्या टायमिंगमध्ये ती कमी दिसायला भेटेल. राईट, परंतु आपल्याला काय दिसायला भेटत असतं की 3 महिन्यानंतर जेव्हा आपण बघायला गेलो ना तर 3 महिन्यानंतर जी स्ट्रेंथ आपल्याला भेटेल ती स्ट्रेंथ ओपीसीच्या सिमेंटपेक्षा पण रामकृष्ण, तर ओपीसीच्या सिमेंटपेक्षा सुद्धा काय दिसायला भेटते? जास्त दिसायला भेटते. तर पॉईंट व्यवस्थित क्लिअर करून घ्या, रिपीट करून सांगतो. जेव्हा आपण पोझोलाना मटेरियल ॲज अ ॲडमिक्चर म्हणून यूज करणार तर हीट ऑफ हायड्रेशन कमी होते. हीट ऑफ हायड्रेशन सुरुवातीला कमी होत आहे किंवा आपण म्हणूया हीट ऑफ हायड्रेशन कमी होते, त्यामुळे सुरुवातीची जी स्ट्रेंथ आहे कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ही आपल्याला कमी दिसायला भेटत असते ओपीसीच्या तुलनेने. जेव्हा मी पोझोलॉनिक ॲडमिक्चर म्हणून यूज केलेला आहे ना, पोझोलॉनिक ॲडमिक्चर नॅचरल पोझोलाना जेव्हा मी यूज केलं ना तेव्हाची कहाणी म्हणतोय. राईट, पुढे काय बोलतो मी, पण 3 महिन्यानंतर मी जेव्हा ऑब्झर्व करतो तर मला दिसायला भेटतं काय बरं का की स्ट्रेंथ जे ना ही चांगल्या पद्धतीने गेन करायला लागून जात असते आणि स्ट्रेंथ पण जास्त द्यायला लागून जात असते. तर पोझोलॉनिक मटेरियलमधला नॅचरल पोझोलाना जेव्हा मी ॲड करतो ना तर 3 महिन्यानंतर जी मला जी स्ट्रेंथ भेटत असते ती खूप जास्त भेटते. फक्त सुरुवातीला स्ट्रेंथ जी आहे ती आपल्याला कमी भेटत असते. हा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा असतो. सो ॲट अ अर्ली एजेस रिप्लेसमेंट ऑफ सिमेंट बाय पोझोलाना युजली रिझल्ट इन डिक्रीज कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ बट difference become less and may disappear at a stage of 3 month or 3 more. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय बरं का की समजा ओपीसीच्या सुरुवातीच्या दिवसाची स्ट्रेंथ आपल्याला माहिती आहे काय बरं का, जसं की अल्टिमेट 28 दिवसाची स्ट्रेंथ जी आहे ओपीसी 33 घेतो, तर ओपीसी 28-33 दिवसाची तुम्हाला किती भेटते? 33 न्यूटन पर mm² भेटते. राईट, पुढे जाऊन तुम्हाला दिसायला भेटेल 3 दिवसाची जर बोललो मी ओपीसीची तुम्ही 16 म्हणतात 16. ठीक आहे, तर मी काय बोलतोय की 3 दिवसाची जी स्ट्रेंथ मला ओपीसीची भेटते ती 16 न्यूटन पर mm² भेटते समजा. ठीक आहे, ओपीसीची. त्याच ठिकाणी जर तुम्ही बघायला गेलात की ओपीसी सिमेंटचा आता आपण कमी केले, पोझोलॉनिक मटेरियल आपण जास्त यूज केले, आता जी स्ट्रेंथ आपल्याला भेटेल ना ती 16पेक्षा पण कमी राहणार. तर सांगायचं तात्पर्य काय म्हणताय की सुरुवातीचे काही दिवसापर्यंत जी स्ट्रेंथ असते ती कमी असते, परंतु 3 महिन्यानंतर हा स्ट्रेंथचा जो काही फरक दिसायला भेटतो ओपीसी याच्यामध्ये तो आपल्याला बरोबर दिसायला भेटेल, किंवा पोझोलॉनिक मटेरियल ॲड केल्यानंतर स्ट्रेंथ तुम्हाला जास्त दिसायला भेटेल. पॉईंट लिहून घ्या. ठीक, तो पॉईंट काय लिहून घ्या. श्रिंकेजपर्यंत आपण आलो होतो, तर श्रिंकेज ABC डी पॉईंट. सो डी पॉईंट काय बघा बरं, ॲट अर्ली स्टेज, ॲट अर्ली एज, ॲट अर्ली एजेस द रिप्लेसमेंट ऑफ सिमेंट by pozzolana usually
result in decrease in compressive strength. तो सुरुवातीला कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आपल्याला कमी दिसायला भेटत असते. सुरुवातीला दोघांची तुलना जर केली ना, तो ओपीसी जी काही स्ट्रेंथ दिली ना, तर त्याच्या तुलनेने जर समजा पोझोलॉनिक मटेरियल मी ॲड केल्यानंतर जी स्ट्रेंथ भेटेल ना, ती कमी दिसायला भेटेल सुरुवातीच्या काही दिवसानंतर. ठीक. कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ बट difference become less and may disappear at age of 3 months or more. 3 महिन्यानंतर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षामध्ये येईल की दोघांच्या ओपीसीची स्ट्रेंथ बघा, साईडला ओपीसीची स्ट्रेंथ आहे आणि काही दोघांची स्ट्रेंथ तुम्हाला एक तर सारखी दिसायला भेटेल किंवा याची स्ट्रेंथ तुम्हाला जास्त दिसायला भेटेल ज्याच्यामध्ये नॅचरल आपण पोझोलॉना यूज केलेला आहे. ठीक. ती वाला आपण पॉईंट तुमचा क्लिअर झाला. नंतर पुढे काय बरं का, सो झालं. तर अशा पद्धतीने जे काय तुम्हाला पोझोलॉनिक नॅचरल पोझोलॉना जो काय बरोबरती 3-4 प्रॉपर्टी मी समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक. हे झालं. आता एक नोट पॉईंट लिहून घेऊ, मग आर्टिफिशियल पोझोलॉनाकडे जाऊ आपण. तो आर्टिफिशियल पोझोलॉना आपला शेवटचा टॉपिक राहणार. नोट. रिप्लेसमेंट ऑफ सिमेंट with natural pozzolana is in range of 4 to 6%. सो रिप्लेसमेंट ऑफ सिमेंटला आपण रिप्लेसमेंट करतोय कोणा विथ नॅचरल सिमेंटच्या ऐवजी आपण नॅचरल पोझोलाना वापरतो. किती? तो वापरतो 4 ते 6%. तो रिप्लेसमेंट ऑफ सिमेंट विथ नॅचरल पोझोलाना इज 4 to 6. तो सिमेंटच्या म्हणजे तुम्हाला लक्षामध्ये येईल काय बरं का, सिमेंटच्या ऐवजी म्हणजे 4 ते 6% सिमेंट कमी करून टाका, त्याच्याऐवजी तुम्ही काय करून टाका नॅचरल पोझोलाना. आणि या 4 ते 6% नॅचरल पोझोलाना ॲड केल्यानंतर तुम्हाला एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टी दिसायला भेटतात. त्यामुळे आपला नॅचरल पोझोलाना हे एक ॲडमिक्चर म्हणून आपण याला वापर करत असतो. ठीक आहे. तो रिप्लेसमेंट ऑफ द सिमेंट विथ नॅचरल पोझोलाना इज इन द रेंज ऑफ 4 to 6%. हा पण पॉईंट लक्षामध्ये येतो. आता दुसरा प्रकार जो असतो पोझोलॉनिक ॲडमिक्चरचा तो असतो आर्टिफिशियल पोझोलाना. दुसरा आर्टिफिशियल पोझोलाना. सगळ्यात अगोदर बघा जेव्हा तुम्हाला मिनरल ॲडमिक्चर किंवा पोझोलॉनिक ॲडमिक्चर शिकवलं मी, त्याच्या जनरल सगळ्या प्रॉपर्ट्या मी बोललो, पण मी खाली 2 प्रकार बोललो की बाबा पोझोलॉनिक ॲडमिक्चरचे 2 प्रकार पडतात, नॅचरल पोझोलाना, आर्टिफिशियल पोझोलाना. नॅचरल पोझोलानाची तुम्हाला एक्झाम्पल देऊन दिले मी, तुम्हाला सांगितले मी पूर्ण व्होल्कॅनिक ॲशेस होत्या, तो जो व्होल्कॅनिक टप होता, नंतर प्युमायसाईट होता, रेनिश होता, नंतर साईडला क्ले होती, शेल्स होते, डायॲटोमेसियस होते. डायॲटोमेसियस म्हणजे तुम्हाला मी बोललो सेडिमेंटेशन रॉक जो आहे त्याचा भुगा केल्यानंतर डायॲटोमिक्स भेटत असते. तो समथिंग तेवढे जे आहेत आपण नॅचरल पोझोलाना बघितले. नॅचरल पोझोलाना जर का आपण स्पेसिफिकली नॅचरल पोझोलाना जर का आपण ॲडमिक्चर म्हणून यूज करत असणार तर आपल्याला दिसायला भेटत असते हीट ऑफ हायड्रेशन जो की आहे ती आपल्याला खूप कमी होताना दिसायला भेटत असते. लगभग किती लो हीट ऑफ सिमेंट जो की आहे त्याचं जे हीट ऑफ हायड्रेशन आहे तेवढं आपल्याला दिसायला भेटणार. श्रिंकेज जे की आहे ते श्रिंकेज तुम्हाला सेम दिसायला भेटेल पोर्टलँड सिमेंट एवढं. पुढे जर आपण बघायला गेलो तर काय पुढचं आपल्या लक्षामध्ये येत असतं की नंतर पुढचं मी सांगितलं की अर्ली स्ट्रेंथ. सुरुवातीला जी की स्ट्रेंथ आहे ती अर्ली स्ट्रेंथ आपल्याला काय दिसायला भेटत असते, सुरुवातीला स्ट्रेंथ जी आहे ती कमी असते, परंतु 3 महिन्यानंतर स्ट्रेंथ आपल्याला बरोबर दिसायला भेटत असते. तो रिप्लेसमेंट ऑफ द सिमेंट विथ अ नॅचरल पोझोलाना इज इन द रेंज ऑफ द 4 to 6%. नाऊ आर्टिफिशियल पोझोलाना. तो आर्टिफिशियल पोझोलाना गरज काय पडली महत्त्वाची बात मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो की जे नॅचरल पोझोलाना जी काही आहेत, नॅचरल पोझोलाना जे आहेत ना ते तुम्हाला कुठे सापडतात, ते तुम्हाला सापडतात समुद्राच्या किनाऱ्यावरती किंवा ज्या ठिकाणी व्हॉल्कॅनो ज्वालामुखी वगैरे घडलेली असेल तिथली जी राख असेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे बरं का, इथं सांगायचं तात्पर्य काय दिसायला भेटत आहे की क्वांटिटी कमी आहे. नॅचरल पोझोलाना जो आहे ना त्या नॅचरल पोझोलानाची क्वांटिटी कमी आहे आणि त्याचा एरिया जर बघायला गेलात ना तो एरिया पण लिमिटेड एरिया आहे. तो लिमिटेड एरिया आहे. नंतर म्हणता येईल बरं का क्वांटिटी त्याची कमी आहे. तो नॅचरल पोझोलाना त्याची क्वांटिटी कमी असते, त्यांची क्वांटिटी कमी असते, स्पेसिफिक एरियावरती ते तुम्हाला दिसायला भेटत असतात. त्यामुळे त्यांचं ॲप्लिकेशन पण आपल्याला लिमिटेड दिसायला भेटत असतं. म्हणजे आपण जास्त नॅचरल पोझोलाना वगैरे वापरत नाही का, कारण की ते कमीच आहेत, त्यांची क्वांटिटीज कमी आहे आणि स्पेसिफिक एरियावरती सापडत असतात. त्यामुळे नॅचरल पोझोलाना जे काही आहेत ते आपल्याला कमी दिसायला भेटतील. मग आता काय ऑप्शन आपल्याकडे आहे आर्टिफिशियल पोझोलाना. तो आर्टिफिशियल पोझोलाना म्हणजे काय बरं का, जसं की तुम्हाला आर्टिफिशियल पोझोलाना सांगत असताना मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. जसं की पहिले फ्लाय ॲश.
फ्लाय ॲश. आता फ्लाय ॲशची कहाणी काय असते, थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण कोळसा वापरत असतो. थर्मल पॉवर प्लांटमध्ये कोळशाला वापरल्यानंतर तुम्हाला दिसायला भेटेल की कोळसा ज्या ठिकाणी तुम्ही वापरत आहात, कोळसाला वापरल्यानंतर खूप हलकी म्हणजे किती बरं का, खूप हवेमध्ये पसरेल ती अशी राख पण तयार होत असते. तर खूप हलकी जी राख आहे ती हवेमध्ये काय होत असते, हवेमध्ये अशी तरंगत असते. मग आता ती आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर असते, आपल्याकडे जी काय आहे फॅब्रिक फिल्टर म्हणून तुम्हाला माहीत असेल की एअर पोल्युशनला कमी करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या आर्टिफिशियल मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर पण असतं. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो आपण आणि चार्जेसच्या बेसनुसार आपण चिटकवून घेत असतो. म्हणजे राखचे चार्जेस काहीतरी वेगळे असतील, इलेक्ट्रिसिटी जी काही कंडक्ट केलेली आहे तर याचे चार्जेस वेगळे असतील, अपोजिट चार्जेस एकमेकांना चिटकून जातील, तो एक कहाणी दिसायला भेटत असते. थर्मल पॉवर प्लांटमध्ये हलकी राख जी असते ती वरती उडत असते. ती इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटरच्या सहाय्याने आपण गोळा करून घेत असतो, इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने गोळा करून घेत असतो. आणि बटन बंद केलं का त्याचं चार्जेस बघा, चार्जेस अपोजिट होते म्हणून ते चिटकून गेले. राख आणि इलेक्ट्रिसिटीचं जे काही असेल मेटॅलिक पार्ट, त्या दोघांचे चार्जेस अपोजिट होते म्हणून ते चिटकून गेले जोपर्यंत करंट वाहत होतं. परंतु जेव्हा मी बटन बंद करतो तेव्हा ती सगळी जी राख आहे चिटकलेली, हलकी राख जी चिटकलेली होती, खूप सारी राख त्या इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटरवरती चिटकून गेलेली असते. आता मी काय करतो, बटन बंद केलं का अख्खीची अख्खी राख खाली पडून जाईल. म्हणजे आपण फ्लाय ॲश, आपण त्याला म्हणतो फ्लाय ॲश म्हणजे उडणारी राख. ती उडणारी राख आपण सगळी गोळा करून घेतली. तर थर्मल पॉवर प्लांटमधली उडणारी राख आपण इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटरच्या सहाय्याने गोळा करून टाकली. तो गोळा करले. आता ही फ्लाय ॲशला मी काय म्हणतो, पोझोलॉनिक मटेरियल म्हणतो. परंतु फ्लाय ॲश ही आपली एक आर्टिफिशियल पोझोलॉनिक मटेरियल आहे. आणि या आर्टिफिशियल पोझोलॉनिक मटेरियलला मी ॲडमिक्चर म्हणून वापरणार. का? कारण की जेव्हा मी ॲडमिक्चर म्हणून वापरतो, सिमेंटचं प्रमाण कमी करणार, ॲडमिक्चर म्हणून याला मी वापरणार, तेव्हा जो मला दिसायला भेटणार की खूप साऱ्या कॉन्क्रीटच्या प्रॉपर्ट्या इन्हान्स होतील, इन्हान्स होतील. तो अशा पद्धतीने दिसायला भेटत असतं. तर फ्लाय ॲशची कहाणी तुम्हाला कळाली. आता फ्लाय ॲश बनतो कसा, फ्लाय ॲशमुळे तुम्हाला तीन चार गोष्टी आहेत की कोणकोणते परिणाम वगैरे येतील त्याच्याबद्दल डिस्कशन आपण करून घेऊ. ठीक, तो बघा बरं फ्लाय ॲशबद्दल. फ्लाय ॲश इथून लिहायचं आहे, फ्लाय ॲश ॲज अ पुलोराइज ॲश, फ्लाय ॲश ॲज अ पुलोराइज ॲश, दॅट इज ठीक आहे, पुलोराइज ॲश पुढे लिहू, इज अ रेसिड्यू फ्रॉम द combustion of pulverized coal. तो सांगायचं तात्पर्य काय बरं का, की कोळशाला जाळल्यानंतर त्याची राख जी बनती ती राख म्हणजे फ्लाय ॲश असती, जी हलकी असती, उडत असती. त्याला आपण गोळा करून घेतलं इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटरच्या सहाय्याने. ही कहाणी आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीने आपण इन्व्हायरमेंटमध्ये शिकलेलो आहोत. तर मला दिसायला भेटतं की यार जर का समजा मी सिमेंट कॉन्क्रीटमध्ये फ्लाय ॲशचा जर का वापर करत असेल, तर सिमेंट कॉन्क्रीटमध्ये मी ॲडमिक्चर म्हणून फ्लाय ॲशचा जर का वापर करत असेल तर मला काय काय प्रॉपर्ट्या भेटतील. सो तुम्ही पॉईंट काय लिहिणार पुढचा पॉईंट असणार इफेक्ट ऑफ फ्लाय ॲश ऑन द सिमेंट कॉन्क्रीट, इफेक्ट ऑफ फ्लाय ॲश ऑन सिमेंट कॉन्क्रीट, ऑन सिमेंट कॉन्क्रीट. तो अगोदर आपलं सिमेंट कॉन्क्रीट बनण्यासाठी 4 घटक तर आपण ॲड केले, 5वा घटक मी याला यूज करतोय. फक्त एक काळजी आपण अगोदर घेतलेली, सिमेंट थोडंसं कमी वापरलेलं असणार कारण की मला यूज करायचं आहे फ्लाय ॲश. ठीक आहे, तर मग आता काय करतो बरं का, इफेक्ट पहिला तो असे इफेक्ट किती बघायचे आपल्याला, 7-8 इफेक्ट आहेत, एक एक करून आपण बघूया. फ्लाय ॲश झाल्यानंतर आपल्याला सुरकी बघायची आहे. तो आर्टिफिशियल पोझोलॉनमधले मी पहिले तुम्हाला फ्लाय ॲशची कहाणी सांगतोय सगळी. तो बघा बरं. आता पहिलं आहे कोणती इफेक्ट तुम्हाला दिसायला भेटेल, पहिलं आहे ऑन अमाऊंट ऑफ मिक्सिंग वॉटर, ऑन अमाऊंट अमाऊंट ऑफ मिक्सिंग वॉटर. सो अमाऊंट ऑफ मिक्सिंग वॉटरवरती काय परिणाम होतोय बरं का, अमाऊंट ऑफ मिक्सिंग वॉटर याच्यावरती परिणाम काय होतोय. सो आपण बोललोय इफेक्ट ऑफ द फ्लाय ॲश ऑन द सिमेंट कॉन्क्रीट. सो पहिला लिहिलं मी ॲन अमाऊंट ऑफ मिक्सिंग वॉटर. लक्षामध्ये काय येईल बरं का माझ्या, आता लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे काय, की फ्लाय ॲश म्हणजे ना एकदम फ्लाय ॲश म्हणजे उडणारी. आता मला सांगा एखादा दगड हवेमध्ये उडेल का, बिलकुल बी नाही उडणार. हवेमध्ये उडते कोण, धूळ उडती. धूळ म्हणजे काय, पार्टिकल खूप छोटे असतात. फ्लाय ॲशचे पार्टिकल खूप छोटे असतात. खूप छोटे असतात. तो खूप छोटे आहेत. ठीक आहे, आता फ्लाय ॲशचे पार्टिकल जर का खूप छोटे असतील तर तुम्ही जेव्हा पाणी वर्कॅबिलिटी आणण्यासाठी फ्लाय ॲश जी काय आहे ना, तुम्हाला वर्कॅबिलिटी आणायची. आता वर्कॅबिलिटी जर का तुम्हाला आणायची असेल, चांगली एक सिमेंटची तुम्हाला जर का पेस्ट बनवायची असेल, तो पेस्ट लुब्रिकंट म्हणून जर का तुम्हाला तो पेस्ट बनवून म्हणजे लुब्रिकेशन जर तुम्हाला करायचं असेल, वर्कॅबिलिटी जर का तुम्हाला बनवायचं असेल, तुम्हाला पाणी खूप जास्त ॲड करावं लागेल. का, कारण की
कारण की पार्टिकल खूप छोटे आहेत. जेवढे छोटे पार्टिकल सरफेस एरिया जास्त दिसायला भेटेल, ओव्हरऑल सरफेस एरिया जास्त दिसायला भेटेल. तर पाणी जे मी ॲड करणार त्या छोट्या छोट्या पार्टिकलच्या आजूबाजूला गोळा होणार. असे पार्टिकल तर खूप जास्त आहे, तो सरफेस एरिया खूप जास्त आहे, सरफेस एरिया खूप जास्त आहे, तर पाण्याची रिक्वायरमेंट जास्त निघून येईल. ते तुम्हाला एक स्पेसिफिक वर्कॅबिलिटीसाठी पाणी तुम्हाला जास्त वापरावं लागत असतं, पाण्याची रिक्वायरमेंट जास्त दिसायला भेटत असते. ते एक ठराविक वर्कॅबिलिटी, म्हणजे जर समजा मी फक्त OPC जर का वापरला असता तर त्या ठिकाणी जी मला पाण्याची रिक्वायरमेंट होती ना ती समजा 10 लिटर होती, 10 लिटर. पण ज्या ठिकाणी मी समजा फ्लाय ॲश वापरतोय ना तर मला आता 12 किंवा 13 लिटर तेवढीच वर्कॅबिलिटी आणण्यासाठी मला एवढं पाणी ॲड करावं लागेल. 3-4 लिटर मला पाणी जास्त ॲड करावं लागतंय या तुलनेने. ठीक, तुम्ही काय बोलतो बरं का आता. सो ऑन ॲन अमाऊंट ऑफ द मिक्सिंग वॉटर, त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं बघा. द यूज ऑफ फ्लाय ॲश, the use of fly ash in limited amount as a replacement of cement. म्हणजे सिमेंटला कमी वापरा, कारण की तुम्हाला हे वापरायचं आहे सिमेंटचं रिप्लेसमेंट ऑफ सिमेंट. सो आलं लक्षात काय लिहिले मी. द यूज ऑफ फ्लाय ॲश इन लिमिटेड अमाऊंट ॲज अ रिप्लेसमेंट ऑफ सिमेंट रिक्वायर लिटल मोअर वॉटर. तुम्हाला पाणी जास्त लागेल. लिटल मोअर वॉटर फॉर द सेम वर्कॅबिलिटी बिकॉज ऑफ व्हॉट, कशामुळे रे, बिकॉज ऑफ फाईननेस ऑफ ॲश. तर राख जी आहे खूप बारीक आहे, ती खूप जास्त फाईन आहे. फाईन असल्यामुळे सरफेस एरिया खूप जास्त येतो, त्यामुळे पाणी जास्त लागेल त्याला. तर त्यांना सरफेसला पाणी खूप जास्त लागेल. तो सेम वर्कॅबिलिटी आणण्यासाठी तुम्हाला पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असते, राईट. तो सिमेंटच्या जागेवरती जो काही आपण सिमेंट कमी वापरलं आहे त्याच्याऐवजी आपण ॲडमिक्चर म्हणून आपण जास्तीचं जे फ्लाय ॲश वापरलेली आहे ती फाईन असते, तो खूप फाईन असते. त्यामुळे लक्षामध्ये काय येईल, मला पाण्याची रिक्वायरमेंट जास्त दिसायला भेटेल. सो इफेक्ट ऑफ द फ्लाय ॲश ऑन द सिमेंट कॉन्क्रीटमध्ये काय दिसायला भेटलं, अमाऊंट ऑफ द मिक्सिंग वॉटर आपल्याला जास्त वापरावं लागतं. ठीक आहे. दुसरा पॉईंट, सो बी वाला पॉईंट की यार फ्लाय ॲश ॲड केल्यामुळे काय काय दिसायला भेटते बरं का. तो ऑन स्ट्रेंथ कंप्रेशन. ठीक आहे. आता हे ऑन स्ट्रेंथ ऑफ कंप्रेशन, आता याच्याबद्दल काय कहाणी दिसायला भेटत असते बघा. तुम्हाला जिथे पण पोझोलॉनिक शब्द आला ना तर पोझोलॉनिक शब्द सुरुवातीला लक्षात घ्यायचं की सिमेंट तुम्ही कमी वापरतात, पाणी आणि याची जी काय आहे तुलना, पाणी आणि याची रिॲक्शन कमी होईल, हीट ऑफ हायड्रेशन कमी होईल, रेट ऑफ हायड्रेशन कमी होईल. रेट ऑफ हायड्रेशन ॲक्च्युली तुलनात्मक म्हणता येईल, एवढं करेक्ट रिलेशनशिप नाही त्यांच्यामध्ये, पण तरी पण आपण समजून चालू आहे की जरा रेट ऑफ हायड्रेशन कमी, स्ट्रेंथ पण काय येईल, सुरुवातीची स्ट्रेंथ पण कमी दिसायला भेटते. याच्या अगोदर पण कहाणी घडली होती जनरल केसमध्ये. तर जनरलमध्ये तुम्हाला बोललो होतो की हीट ऑफ हायड्रेशन कमी आहे, पाणी कमी उडल, असल्या पद्धतीने मी डिस्कशन केलं. तर ऑन स्ट्रेंथ ऑफ कंप्रेशन, तो कंप्रेशनच्या स्ट्रेंथवरती काय परिणाम दिसायला भेटत असतो जर मी फ्लाय ॲश वापरली तर कॉन्क्रीटमध्ये, तो दिसायला भेटेल मला काय. तर गंमत बघा, मला दिसायला भेटत असतं की जर मी 7 दिवसाची जर का स्ट्रेंथ बघायला गेलो ना तर ती कमी दिसायला भेटेल. 28 दिवसाची स्ट्रेंथ बी बघायला गेलो ना ती पण कमी दिसायला भेटेल. 3 महिन्यानंतर किंवा त्याच्यापेक्षा जास्त टायमिंग जेव्हा मी ऑब्झर्व करणार तेव्हा ती स्ट्रेंथ कुठेतरी जाऊन बराबरीला येऊन जाईल. बराबरीला कोणाची तुलना करतोय मी OPC सोबत तुलना करतोय. तर जेव्हा आपण मी डिस्कशन करतोय OPCच्या सिमेंटसोबत तुलना करतोय. सांगायचं तात्पर्य काय बरं का, की मी समजा मी सिमेंट जे ना टोटल क्वांटिटी सिमेंटची वापरलेली नाही आहे, त्याच्यामध्ये मी पोझोलॉनिक मटेरियल वापरतोय, आर्टिफिशियल पोझोलॉनिक मटेरियल. तर हे काय म्हणतायत की जर फक्त तुम्ही सिमेंट वापरलं असतं, ते 4च घटक जर वापरले असते ना तर त्यासाठी वर्कॅबिलिटी आणायला तुम्हाला पाण्याची रिक्वायरमेंट कमी होती. पण जेव्हा तुम्ही पोझोलॉनिक मटेरियल जो काय आहे, पोझोलॉनिक मटेरियल ॲज अ फ्लाय ॲश जेव्हा तुम्ही यूज केले ना त्याच्यामध्ये, तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, फाईननेस वाढून गेली, वर्कॅबिलिटी वाढवण्यासाठी तुम्हाला पाण्याची रिक्वायरमेंट जास्त आली. पहिला पॉईंट कव्हर झाला. आता मी काय बोलतोय की सिमेंटचं प्रमाण कमी आहे आणि ॲज अ ॲडमिक्चर म्हणून मी वापरतोय आपल्या पोझोलॉनिक मटेरियलला. तर जेव्हा मी पोझोलॉनिक मटेरियलला ॲज अ ॲडमिक्चर म्हणून वापरणार, आता जर स्ट्रेंथ बघायला गेलात ना तर तुमच्या लक्षामध्ये 2 कंडिशन लक्षात ठेवायचं. जर फक्त मी 4च घटक यूज केले असते तर, आणि जर समजा मी 5 घटक, आणि 5 घटकामध्ये काय सिमेंटचं प्रमाण कमी, पोझोलॉनिक मटेरियल आपण वापरलेले असं काही तर. ठीक, हां. तर जेव्हा मी 5 घटक यूज केलेले आहे तर मला काय दिसायला भेटेल की याची 3 दिवसाची स्ट्रेंथ, राईट. तर याची जवळजवळ 7 दिवसाची स्ट्रेंथ. तर 7 दिवसाची स्ट्रेंथ, याची 7 दिवसाची स्ट्रेंथ जर का समजा X येत असेल ना
कोणाची? फक्त सिमेंट जर वापरलं असतं तर. 7 दिवसाची स्ट्रेंथ जर कायची एक्स येत असेल ना, तर याची जे की 5 घटक ॲड केले ज्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल पोझोलाना यूज केले, त्याची जर तुम्ही 7 दिवसाची स्ट्रेंथ जर बघायला गेलात ना, तर तुम्हाला कमी दिसायला भेटेल. किती कमी दिसायला भेटेल बरं का? इथं एक्स जर दिसायला भेटते ना, तर इथं असणार 30%. सो 30% ऑफ एक्स, तो 0.3%, 0.3 ऑफ एक्स, तो 30% म्हणायचं मला, 30% ऑफ एक्स. लक्षामध्ये. तो इथे जर का एक्स एवढी स्ट्रेंथ जर काय येत असेल, तर इथे 30% ऑफ एक्स एवढी स्ट्रेंथ इथे दिसायला भेटत असते. राईट. तेवढी स्ट्रेंथ अचीव करत असतो 7 दिवसामध्ये. म्हणजे कमी, सुरुवातीला स्ट्रेंथ ती कमी अचीव करत असते असं मला म्हणायचं आहे. राईट. 28 दिवसाची बात करतो समजा, तर 28 दिवसामध्ये इथे समजा 28 दिवसामध्ये जे स्ट्रेंथ येते समजा एक्स. राईट. तर तुम्हाला इकडे दिसायला भेटेल 28 दिवसामध्ये जर का इकडे बघायला गेला, ज्यामध्ये मी पोझोलाना आर्टिफिशियल पोझोलाना यूज केला आहे, तर त्या ठिकाणी जर 28 दिवसाची स्ट्रेंथ जर बघायला गेला, तर ती पण तुम्हाला कमी सापडेल. किती? तो लक्षात घ्या, की दिलं इथं फ्लाय ॲश 30% म्हणलेलं आहे. ठीक. हां, तो 30%, जवळजवळ हे पण 30%च्या लगभग दिसायला भेटत आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे, की बाबा 7 दिवसाची स्ट्रेंथ आणि 28 दिवसाची स्ट्रेंथ फक्त जर का मी सिमेंट म्हणून यूज केलं असतं, तर मला चांगली भेटली असती सुरुवातीला. परंतु पोझोलाना मटेरियल वापरल्यामुळे सुरुवातीला मला 30% स्ट्रेंथ कमी दिसायला भेटत आहे 7 आणि 28 दिवसाची. परंतु जर मी 3 महिन्याची जर का स्ट्रेंथ बघायला गेलो, तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय, की याची बी आणि याची बी स्ट्रेंथ तुम्हाला सारखी दिसायला भेटेल. सांगायचं तात्पर्य काय आहे, की जेव्हा पण तुम्ही आर्टिफिशियल पोझोलाना मटेरियल यूज करतात, त्याची अल्टिमेट स्ट्रेंथ जास्त असते याच्यापेक्षा पण. तो अल्टिमेट स्ट्रेंथ जास्त आहे, परंतु अर्ली स्ट्रेंथ त्याची काय कमी आहे. लक्षात आलं. तर जेव्हा पण तुम्ही पोझोलानिक मटेरियल, तो नॅचरल असो का आर्टिफिशियल पोझोलानिक मटेरियल असो, ॲज अ ॲडमिक्चर म्हणून यूज करणार, त्याची अर्ली स्ट्रेंथ कमी असणार, पण अल्टिमेट स्ट्रेंथ, इनिशियल स्ट्रेंथ कमी असेल, पण अल्टिमेट स्ट्रेंथ मात्र त्याची जास्त दिसायला भेटणार. क्लिअर पॉईंट. राईट. तर तो पॉईंट तुम्ही लिहून घेणार. आता तो पॉईंट लिहून घेणार. काय तो पॉईंट पटकन लिहून घ्या. सिन्स द ॲक्शन ऑफ पोझोलाना is slow addition of fly ash up to 30% may result याचा अर्थ काय बघू. आपण काय अर्थ आहे बघा. सो मे रिझल्ट इन लोअर स्ट्रेंथ at 7 and 28 days, but may be about equal to 3 month. मे बी अबाउट इक्वल अबाउट 3 मंथ. ठीक आहे. ओके. तो हा पॉईंट आपण आता याच्या इथून एक अर्थचा आपण चुकीचा पकडला वाटतं बघा. सिन्स द ॲक्शन ऑफ द पोझोलाना इज स्लो ॲडिशन ऑफ द फ्लाय ॲश अप टू 30% मे सिन्स ॲक्शन ऑफ पोझोलाना इज स्लो ॲडिशन ऑफ फ्लाय ॲश अप टू 30% मे रिझल्ट इन द लोअर स्ट्रेंथ 7 आणि 28 दिवसात. ओके. तो असा अर्थ नाही होती त्याचा अर्थ असा होतोय, की जर समजा तुम्ही 30% जर का फ्लाय ॲशला जर का यूज करत असणार ना, तर 7 आणि 28 दिवसाची स्ट्रेंथ तुम्हाला कमी सापडणार. राईट की नाही. कमी सापडणार तुलनेने काय ओपीसीच्या. तर 30% कमी सापडणार असा आणि अर्थ होतो त्याचा अर्थ असा होतोय, की जर तुम्ही फ्लाय ॲश 30% जर का वापरली, 30% जर का तुम्ही फ्लाय ॲश वापरली, तर तुम्हाला सुरुवातीची जी काही 7 दिवसाची आणि 28 दिवसाची स्ट्रेंथ जी आहे ती तुम्हाला कमी सापडणार. परंतु 3 महिन्यानंतरची स्ट्रेंथ जी आहे तुम्हाला ओके सापडणार. ओपीसीची जेवढी स्ट्रेंथ असते तेवढी स्ट्रेंथ तुम्हाला दिसायला भेटणार. असं याचा मिनिंग होत आहे. ते वाक्यावरून आपल्याला कळून गेलं. ठीक आहे. तो पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घ्यायचा. पुढचं काय बरं का, एक मिनिट. पुढचा पॉईंट आहे आता ऑन मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. आता मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीवरती काय परिणाम होतो. ऑन मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी तुम्हाला मी अगोदरच बोललो काय बरं का. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी जिथेही शब्द येत असतो, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे स्ट्रेंथ असते. लक्षात घ्या. तुम्हाला आठवते का स्ट्रेस आणि स्ट्रेन करू शिकवला होता. इकडे स्ट्रेस होता, इकडे स्ट्रेन होता, अशी काहीतरी. इकडे याला बोललो होतो. याचा जो स्लोप असतो म्हटलं, या स्लोपला आपण स्ट्रेंथ बोलतो. आपण दुपारी शिकलो जीटीमध्ये बरोबर. याला आपण काय बोलतो, स्ट्रेंथ बोलतो. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय होतं मला, की स्ट्रेस आणि स्ट्रेन याचा जो कर्व आहे, याचा स्लोप जो असतो त्याला मी स्ट्रेंथ म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे की स्ट्रेस आणि स्ट्रेन यांचा जो स्लोप असतो त्याला आपण यंग मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी पण म्हणतो. बरोबर की नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे, की मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे हा एक स्ट्रेंथचा इंडिकेटर आहे. स्ट्रेंथचा काय तो इंडिकेटर. तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहू शकतात. सो ऑन मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय असते, तर इंडिकेटर ऑफ स्ट्रेंथचा इंडिकेटर आहे. तर ज्याचा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी जास्त त्याची स्ट्रेंथ जास्त असते असं आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे काय, सुरुवातीला स्ट्रेंथ काय असते, कमी असते. 3 महिन्यानंतर स्ट्रेंथ काय असते, जास्त असते. तो पॉईंट आपल्याला लिहायचा आहे. लक्षात घ्यावा.
तो पॉईंट काय बरं का, इट इज लोअर ॲट अर्ली एज. तो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी सुरुवातीला कमी असेल, सो इट इज लोअर ॲट अर्ली एज अँड हायर ॲट लोअर एज, राईट. तो आपल्याला काय दिसायला भेटते बरं का, काय बोललो मी तुम्हाला, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी नथिंग बट स्ट्रेंथबद्दल आपण डिस्कशन करत आहोत. तो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कमी दिसायला भेटेल, स्ट्रेंथ आपल्याला कमी दिसायला भेटेल, परंतु लेटर एज म्हणा, इथं काय म्हणलं मी, एज अँड हायर ॲट अ लेटर एज. लेटर म्हणजे नंतरच्या टायमिंगमध्ये आपल्याला जे काही आहे ती मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीची व्हॅल्यू जास्त दिसायला भेटेल म्हणजे स्ट्रेंथ जास्त दिसायला भेटेल. 3 महिन्यानंतर तुम्हाला स्ट्रेंथ खूप जास्त, अल्टिमेट स्ट्रेंथ जास्त असते, लक्षात घ्यायचं. कधी बी जेव्हा आपण पोझोलॉनिक मटेरियल ॲज ॲडमिक्चर म्हणून जेव्हा मी यूज करत आहे, तर अर्ली स्ट्रेंथ और इनिशियल स्ट्रेंथ आपल्याला कमी दिसायला भेटत असते, परंतु फायनल स्ट्रेंथ ही असते जास्त. 3 महिन्यानंतर तुम्हाला स्ट्रेंथ जास्त दिसायला भेटायला लागून जाईल. ओपीसीपेक्षा पण जास्त स्ट्रेंथ आपल्याला दिसायला भेटायला लागून जात असते. पुढचा काय बरं का आता, तो पुढचा आता डी वाला, फ्लाय ॲशेस कहाणी चालली ऑन श्रिंकेज ऑफ कॉन्क्रीट. आता श्रिंकेज ऑफ कॉन्क्रीट याच्यावरती परिणाम काय होतो, श्रिंकेज ऑफ कॉन्क्रीटवरती काय परिणाम होतो बघा. सगळ्यात अगोदर जनरल बोललो होतो, दुसऱ्यांदा नॅचरल पोझोलाना पहिला प्रकार, त्याच्याबद्दल डिस्कशन झालं. आता दुसरा प्रकार आर्टिफिशियल पोझोलाना, त्याच्याबद्दल डिस्कशन चाललं आहे. आर्टिफिशियल पोझोलानामधून पहिलं एक एक्झाम्पल फ्लाय ॲश घेतलं आहे आणि त्या फ्लाय ॲशचा आपण अभ्यास करत आहोत की फ्लाय ॲश वापरल्यामुळे काय होईल, कंप्रेशनवरती काय परिणाम होईल, नंतर पुढे आपण बघितलं मॉडेल ऑफ इलॅस्टिसिटीवर काय परिणाम होईल, नंतर मिक्सिंग वॉटरवरती काय परिणाम होईल, या गोष्टीचं डिस्कशन आपण केलं. आता श्रिंकेजवरती, कॉन्क्रीटचे जे श्रिंकेज आहे त्याच्यावरती परिणाम काय होईल त्याच्याबद्दल आपण बघत आहोत. तो इथं एक वाक्य आहे काय बरं का, आता जी फ्लाय ॲश आहे त्या फ्लाय ॲशमध्ये पण 2 भाग आहेत. कसं बरं का, एक कोर्स फ्लाय ॲश आहे, कोर्स म्हणजे खूप ॲक्च्युली जर बघायला गेलात त्या फ्लाय ॲशचं म्हणतो मी, फक्त फ्लाय ॲशमध्ये मोठे कण असू शकतात किंवा छोटे कण असू शकतात. तर तुलनात्मक फक्त फ्लाय ॲशमध्ये तुलनेने मोठे असू शकतात किंवा छोटे पार्टिकल असू शकतात. जर कोर्स फ्लाय ॲश जर का असेल तर आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, आणि कार्बन कंटेंट जर का जास्त असेल तर त्या केसमध्ये श्रिंकेज आपल्याला जास्त दिसायला भेटणार. आता तुम्ही म्हणणार की अगोदर आता बघा, तो आपण काय बोलतोय, वाक्य मी तुम्हाला लिहून देतो, लक्षामध्ये घ्या काय म्हणतो मी. जर कोर्स फ्लाय ॲश जर असेल की ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट तुम्हाला जास्त दिसायला भेटत आहे, त्या केसमध्ये तुम्हाला श्रिंकेज जास्त दिसायला भेटेल, राईट. ते एक वाक्य आहे, ते तुम्ही लिहून घ्या, अंदाज तुम्हाला लागून जाईल. ठीक आहे. सो ऑन द श्रिंकेज ऑफ द कॉन्क्रीट याच्याबद्दल लिहायचं आहे, कोर्स फ्लाय ॲश अँड those having बघा, कोर्स फ्लाय ॲश अँड दोज हॅव्हिंग हाय कार्बन कंटेंट. तो कोर्स फ्लाय ॲश आहे आणि ज्याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट पण जास्त आहे, अँड हॅव्हिंग हाय कार्बन कंटेंट आर मोर liable to increase shrinkage than finer fly ash. लक्षात, तो फायनर फ्लाय ॲश अँड those having लो कार्बन कंटेंट. काय अर्थ होतो बघा आता, काय बोलतोय मी, बोलतोय की श्रिंकेजवर, कॉन्क्रीटच्या श्रिंकेजवरती पण परिणाम मला दिसायला भेटतोय. आणि कसा परिणाम दिसायला भेटतोय बरं का, की जे कोर्स फ्लाय ॲश आहे ना, ते कोर्स फ्लाय ॲश ज्याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट जास्त आहे, तर कोर्स फ्लाय ॲश ज्याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट जास्त आहे त्याच्यामुळे श्रिंकेज जास्त होईल. तुलनेने कोणाच्या, जे काही छोटे पार्टिकल फ्लाय ॲशच्या ज्याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट कमी आहे, तर छोटे फ्लाय ॲशचे पार्टिकल ज्याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट कमी आहे त्याच्यापेक्षा जास्त श्रिंकेज तुम्हाला दिसायला भेटेल. कशामुळं, जर कोर्स फ्लाय ॲश असेल, तर कोर्स फ्लाय ॲश जर का असली ज्याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट जर का जास्त असेल तर कॉन्क्रीटचं श्रिंकेज तुम्हाला जास्त दिसायला भेटेल, राईट. जर तुम्ही फ्लाय ॲश वापरली समजा कॉन्क्रीटमध्ये, तर कॉन्क्रीटचं श्रिंकेज तुम्हाला जास्त दिसायला भेटेल. कधी, जर तुम्ही कोर्स फ्लाय ॲश आणि ज्याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट जास्त असेल असं जर का यूज केलं असेल ना, तर कॉन्क्रीटमध्ये श्रिंकेज जास्त दिसायला भेटेल. परंतु जर समजा तुम्ही फ्लाय ॲश जर का समजा छोटे खूप जास्त छोटे, सो फायनर फ्लाय ॲश वापरलेलं असेल ज्याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट कमी आहे, तेव्हा आपल्याला काय दिसायला भेटेल, श्रिंकेज कॉन्क्रीटचं कमी दिसायला भेटेल. पॉईंट क्लिअर आहे का हा पॉईंट क्लिअर आहे, राईट. तर पुढचा आता ई वाला, ऑन परमेबिलिटी.
ऑन परमेबिलिटी. तो ऑन परमेबिलिटीबद्दल आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, परमेबिलिटीवरती काय परिणाम होतो. तर परमेबिलिटीवरती काय परिणाम होईल बरं का, सगळ्यात महत्त्वाची बात मला तुम्ही सांगा, तुम्ही उत्तर द्यायचं. फ्लाय ॲश साईजने सगळ्यात कमी खूप छोटा छोटा असतो. मग खूप जर का छोटा छोटा जर का असेल, खूप बारीक जर का असेल, तर परमेबिलिटी कमी असेल की जास्त असेल सांगा रे. जर खूप छोटे छोटे पार्टिकल जर का असतील तर परमेबिलिटी कमी असेल की जास्त असेल. परमेबिलिटी कमी, राईट. सो ऑन परमेबिलिटीवरती तुम्ही काय लिहिणार, इट रिड्यूस फ्लाय ॲश काय करून टाकत असते, कॉन्क्रीटची परमेबिलिटी कमी करून टाकत असते. सो इट रिड्यूस परमेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट बिकॉज ऑफ फाईननेस. मला लई क्वेश्चन इकडे तिकडे सापडतील, तर लक्षामध्ये घ्यायचा. जर तुम्ही फ्लाय ॲश जर का वापर करत असणार तर काय काय प्रॉपर्ट्या भेटतील कॉन्क्रीटच्या, राईट. सो इट रिड्यूस दी परमेबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट बिकॉज ऑफ फाईननेस. पुढचं काय, पुढचं अजून आहे FGH. 3 बाकीत पटपट बघून घेऊ. तो बघा बरं काय, एफबद्दल काय डिस्कशन आहे. एफबद्दल जर तुम्ही बघायला गेलात तर एफमध्ये लिहिले ऑन रेजिस्टन्स ऑफ केमिकल अटॅक. चला तुम्ही सांगा बरं काय याची कहाणी काय सांगता येईल तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सिमेंटला कमी वापरलेला आहे, फ्लाय ॲशचं कंटेंट वापरलेला आहे. सिमेंटला कमी वापरले आहे, फ्लाय ॲशचं कंटेंट वापरले, त्या पॉईंटमुळे काय होईल बरं का, सिमेंट आणि पाण्याची रिॲक्शन झाल्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड जो तयार होत असतो तो फ्लाय ॲशसोबत रिॲक्शन होईल बिचारा. तो दुसऱ्यासोबत कुठे जाणार, तो फ्लाय ॲशसोबत रिॲक्शन होईल. तो जेवढा तयार झाला होता तो फ्लाय ॲशसोबत रिॲक्शन होऊन बाइंडिंग प्रॉपर्टी देईल, बरोबर की नाही, बाइंडिंग प्रॉपर्टी देईल. मग आपल्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्याच्यामध्ये नाही आहे, ॲक्च्युली नाही आहे, म्हणजे काय रिॲक्शन करून तो तिथं राहतोय, ओके राहतोय, राईट. म्हणजे लिचिंग कमी होणार. आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड नाही आहे त्यामुळे अटॅक बिटॅक कोणाचाच होणार नाही. तो सल्फरचा अटॅक बी होणार नाही, केमिकलचा पण अटॅक होणार नाही. नंतर सगळ्या गोष्टी सेम स्टोरी आहे. देअर फॉर रेजिस्टन्स ऑफ द केमिकल अटॅक, तिथं काय लिहिणार आपण, इट इम्प्रूव्ह रेजिस्टन्स अगेन्स्ट केमिकल अटॅक. ओके. तो सिमेंटचं प्रमाण कमी असल्या कारणानं CaOH2 कमी तयार होतोय. CaOH2 कमी तयार झाला तर त्याच्यावरती अटॅक करणारे जर कमी असेल तर अटॅक करेल तर कोण करेल, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीने जे काही आहेत, सो आपण म्हणतो की इट इम्प्रूव्ह रेजिस्टन्स अगेन्स्ट द केमिकल अटॅक. कारण याचं कारण काय, ब्रॅकेटमध्ये लिहू शकता तुम्ही, सिमेंट कमी, इथे लिहायचं सिमेंट कमी. आणि सिमेंट कमी म्हणजे काय, सिमेंटमध्ये असणारे काय, ॲल्युमिना. अटॅक कशावरती होतो, सो ॲल्युमिना. आणि नंतर ॲल्युमिना आणि लाईमवरती अटॅक होत असतो. आता लाईम आणि ॲल्युमिना जर का कमी असेल, राईट, लाईम आणि ॲल्युमिना जर का कमी असेल, अटॅक बी होणार नाही. दुसरी महत्त्वाची बात, कॅल्शियम हायड्रॉक्साईड जो तयार होत आहे तो कमी तयार होतोय, आणि जर हा कमी तयार झाला तर याच्यावरती अटॅक काय होईल, कमी होईल. या दोन गोष्टीनुसार आपलं लक्ष मिळेल. तो सिमेंट जेव्हा मी कमी वापरतोय, लाईम आणि ॲल्युमिना पण त्याच्यामध्ये कमी आहे. लाईम आणि ॲल्युमिना जर का कमी असेल तर अटॅक होईल. सल्फरचा अटॅक ॲक्च्युली तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, सल्फर म्हणा किंवा केमिकल म्हणा यांचा अटॅक पण जर बघायला गेला तो पण कमी होईल. आणि CaOH2 पण कमी तयार होतो, आणि तयार झालेला CaOH2 तो फ्लाय ॲशसोबत रिॲक्शन करून घेत असतो, बाइंडिंग प्रॉपर्टी देत असतो. त्यामुळं सल्फरचा अटॅक, केमिकलचा अटॅक, ॲसिडचा अटॅक कमी होत असतो. ठीक, हा पण पॉईंट झाला. तो आता परिणाम काय होत असतो, किती पॉईंट आहे, F पॉईंट आहे वाटतं, F झाला का, G वाला पॉईंट, ऑन हीट ऑफ हायड्रेशन. आता हीट ऑफ हायड्रेशनवरती काय परिणाम होतो, ऑन हीट ऑफ हायड्रेशनवरती काय परिणाम होईल बरं का. सो इट रिड्यूस, फ्लाय ॲश यूज केल्यामुळे हीट ऑफ हायड्रेशन कमी होऊन जात असते. सो इट रिड्यूस हीट ऑफ हायड्रेशन, बरोबर आहे. हीट ऑफ हायड्रेशन कमी होत असते माहिती आपल्याला. आणि लास्टवाला पॉईंट आहे Hवाला, सेटिंग टाईम. आता काय लक्षामध्ये येईल मला सेटिंग टाईमबद्दल, तुमच्या लक्षामध्ये येईल काय, हीट ऑफ हायड्रेशन कमी आहे, पाणी हळूहळू उडेल. सेटिंग पण काय होईल बरं का, सेटिंग पण हळूहळू सेट होईल. तो हळूहळू सेट, तो इनिशियल सेटिंग टाईम जर बघायला गेला, जसं की OPCचा इनिशियल सेटिंग टाईम काय होता, तो तुम्हाला किती दिसायला भेटत होता, अर्धा तास होता, राईट की नाही. परंतु आता इथं सिमेंटचं प्रमाण कमी नाही, आपण जास्त करून आपण फ्लाय ॲश वगैरे यूज केले, त्यामुळे इनिशियल सेटिंग टाईम काय असतो, तो सेटिंग टाईमबद्दल इथं वाक्य लिहायचं आहे, इट इन्क्रीज इनिशियल सेटिंग टाईम ऑफ सिमेंट अप टू 2 hours.
अप टू वॉट 2 आवर. तर 2 तासापर्यंत आपल्याला काय दिसायला भेटत असते. सो इट इन्क्रीज द इनिशियल सेटिंग टाईम ऑफ द सिमेंट अप टू 2 आवर. जसं की तिकडे अर्धा तास होता इनिशियल सेटिंग टाईम मिनिमम, राईट. इथं आपल्याला 2 तास मिनिमम दिसायला भेटत आहे. तो इनिशियल सेटिंग टाईम वाढून गेला कारण की हीट ऑफ हायड्रेशन कमी होतोय, ही गोष्ट आपल्याला दिसायला भेटत असते. तो CaOH2 कमी तयार झाल्यामुळे केमिकल अटॅक वगैरे पण कमी होत असतो. सिमेंट तुम्ही कमी वापरले म्हणजे लाईम आणि ॲल्युमिना कमी आहे, त्यामुळे अटॅक पण होत नाही, राईट. बाकीच्या गोष्टींचा अटॅक 2-4 गोष्टींना होत असतो. लाईमवरती होत असतो, ॲल्युमिनावरती होत असतो, यांच्यावरती होत असतो, आपल्याला माहिती आहे, राईट. जर सिमेंटमध्ये सिमेंटचं प्रमाण कमी आहे म्हणून सिमेंटचं प्रमाण कमी असेल म्हणजे लाईम आणि ॲल्युमिना कमी आहे. थोडंफार सिमेंट पाण्यासोबत रिॲक्शन म्हणून CaOH2 तयार होत असतो, तो लाईम तयार होत असतो, लाईमवरती अटॅक होत असतो म्हणे. परंतु लाईम जो की आहे तो लाईम कशामध्ये जातोय, तो लाईम फ्लाय ॲशसोबत रिॲक्शन करून जातो, त्यामुळे लाईम काही उरत नाही. लिचिंगचं प्रमाण कमी दिसायला भेटेल आणि केमिकल अटॅक पण कमी दिसायला भेटेल. परमॅबिलिटी पार्टिकल खूप छोटी छोटी आहे, त्यामुळे परमॅबिलिटी पण आपल्याला कमी दिसायला भेटेल. श्रिंकेजबद्दल जर बघायला गेला तर कोर्स फ्लाय ॲश जर का असेल तर श्रिंकेज कोर्स फ्लाय ॲश आणि कार्बनचं कंटेंट जर का जास्त असेल तर श्रिंकेज जास्त होईल, राईट. फायनर जर का असेल शिंकेज वगैरे कमी दिसायला भेटणार आहे. नंतर आपण बघतो काय बरं का कंप्रेशन स्ट्रेंथवरती काय परिणाम होत असतो. जेव्हा आपण तुम्ही फ्लाय ॲश जेव्हा यूज करतायत ॲज अ ॲडमिक्चर म्हणून, तर तुम्हाला दिसायला भेटेल की इनिशियल स्ट्रेंथ जी आहे ती कमी दिसायला भेटत असते, परंतु अल्टिमेट स्ट्रेंथ याची जास्त निघून येत असते. अल्टिमेट स्ट्रेंथ 3 महिन्यानंतर अल्टिमेट स्ट्रेंथ जी आहे ती जास्त निघून येत असते. मॉडलस ऑफ इलेस्टिसिटीवरती काय परिणाम येत असतो. सुरुवातीला मॉडल ऑफ इलेस्टिसिटी कमी असते, परंतु लेटर एजमध्ये मॉडलस ऑफ इलेस्टिसिटी जास्त दिसायला भेटत असते. नंतर मिक्सिंग वॉटरमध्ये काय परिणाम दिसायला भेटत असतो बरं का. पार्टिकल खूप छोटे असल्या कारणानं जे काही पाणी आपण रिॲक्शनसाठी यूज करत असतो ते पाणी म्हणजे वर्केबिलिटी अचीव करण्यासाठी जे काही आपण पाणी आतमध्ये ॲड करत असतो ते पाण्याची रिक्वायरमेंट आपल्याला जास्त लागून जात असते. हे झाले सगळे फ्लाय ॲशमुळे. तो आर्टिफिशियल पोझोलॉनमध्ये पहिले एक्झाम्पल फ्लाय ॲश जो काही आहे त्याची सगळी स्टोरी इथपर्यंत मी सांगून दिलेली आहे. इथपर्यंत क्लिअर आहे, राईट. तो इथपर्यंत क्लिअर आहे. थांबून घेतो मी आता. सुरखी एक आहे, सुरखी, सिलिका फ्यूम, राईस हस्क 3 आहेत. त्याच्यानंतर वाटर पण काही नाही, वाटर एका पानाचा आहे. तो वाटर झाल्यानंतर पुढचं महत्त्वाचं चॅप्टर असेल आपलं कॉन्क्रीट. तो सगळं इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तो जवळजवळ 50% जो काही आहे तुमचा कॉन्क्रीटमध्ये कव्हर होईल. तो 50% कॉन्क्रीटमध्ये कव्हर होईल, काही जास्त नाही. आता सगळ्या प्रॉपर्टी जर तुम्हाला कळाल्या असेल ना तर शिकवायला जरा गोष्टी सोप्या जातील. सिमेंट तुम्ही शिकून गेले, तुम्ही ॲग्रिगेट शिकून गेले, तुम्ही मोर्टार शिकून गेले, फक्त वाचन कमी आहे. तर उद्या तुम्ही तुमचं टाईम काढा. जेवण होण्याच्या अगोदर 1 तास पूर्ण सिमेंटला वाचून काढा. सिमेंटला वाचून काढा, ॲग्रिगेटला वाचून काढा, मोर्टारला वाचून काढा, ठीक आहे. तो खूप साऱ्या 4-5 गोष्टी आपण बघून झाल्या ते वाचून काढा, जेणेकरून ती रिव्हिजन जर असली तर एक फायदा असेल. ठीक, थांबतो. गुड नाईट रे.